गाणं मला जमेल फक्त म्हणतो. ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, शतके ही पाच गेली वनवासी तू सख्या रे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, ही हिंदू तुझी रे राजा तुया भूमीचा, वनवास माळीला दुष्टांनी छळून कैसा, परियाज स्वागताला, परियाज स्वागताला आतुर दास सारे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, कित्येक दास तव रे तुझसाठी देतील प्राण, कित्येक ती कुटुंबे झालीत भूमिहीन, घटिकाही दिव्याली, घटिकाही दिव्याली सारी तुझी कृपा रे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, ऐसाच राही येथे रविचंद्र जोवरीले, ऐसाच राही येथे रविचंद्र जोवरीले, कालिंदीच्या नदीची जलधार जोवरीले, ही भारतीय जनता, ही भारतीय जनता नत नित्य तव पदी रे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, शतके पाच गेली वनवासी तू सख्या रे, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे, ये तू ये श्रीरामा, ये तू ये श्रीरामा, ये तू ये श्रीरामा तव राज मंदिरे. मावशी आपण घेतला तरी चालेल, पण नाही सही नाही करायला तुमची बहीण आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी आता आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करावी आहे. स्वप्नकुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा, शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानिगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्री प्रभु रामचंद्र की जय, बजरंगबली की जय. काल आता आपण सगळ्या ज्या स्त्रियांचं थोडं चरित्र बघितलं, तर कैकईच्या चरित्रातली आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट राहिलेली आहे. तर ती आपली अनुभवानं होऊन गेली की आपण आता बघूया पहिल्यांदा. कैकईला आणखी एक त्याग करावा लागला, आणि तो असा की ती राजकन्या होती, एवढी सुंदर होती, पण तिला तिचा वर मनाने वळलेला पाहिजे, किंवा शोधून एखादा राजपुत्र आईवडिलांनी बघून दिलं पाहिजे. तर त्यावेळेला दशरथ राजा कैकई देशामध्ये काहीतरी कामानिमित्त गेले होते, तेव्हा
राजमहालात त्यांची राजवाड्यात व्यवस्था केली आणि कैकेयीला सांगितलं होतं की तू त्यांची सगळी व्यवस्था बघायची. आणि त्यावेळेला मग कैकेयीच्या अगदी कैकेयीच्या आणि दशरथांच्या वयामध्ये खूप फरक होता. पण कैकेयीनं आपल्या पित्याचं सगळं जे काय सांगितलेल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या म्हणून महालात वरचेवर जायचं, दादाची परिमाण, स्वच्छता, सजावट, तिच्या सजावटीमध्ये निपुणता होती, चित्रकला तिची अतिशय सुंदर होती, चित्र काढत होती आणि सजवत होती. महाराणी पाककलेमध्ये अतिशय निपुण होती. ते खरंच गुण कोणाकोणाला सगळीकडे सगळ्यांना माहिती होती नाही माहिती कैकेयी. हां, पण पाककलेमध्ये सुद्धा ती खूप निपुण होती. आणि मग राजानं रोज एक वेगळा पदार्थ करून घालायचा, हे सजावट महालाची करायची. शिवाय ती युद्धकलेमध्ये आणि सारंगामध्ये निपुण होती हेही त्यांना कळलं होतं. आणि रोज दिसायची ना, रोज दर्शन तिचं सुंदरता ती त्यांच्या रोज पाहायला त्यांना मिळत होती. त्यामुळे संवासाने त्यांना असं वाटलं की आणि त्यांनी मग दशरथ राजांनी अश्वपतींकडे त्यासाठी मागणी घातली. मग अश्वपतींना खूप असा विचार पडला की आता काय करायचं. जे जनताला वाटतं हा मला जावई हवाय तसं त्याच्या उलट इथं झालं की मी कशी ही मुलगी देऊ इथं. कारण एकतर त्याच्या वयामध्ये तफावत होती आणि दुसरी गोष्ट त्याची 2 लग्न अगोदर झालेली होती, 2 राण्या होत्या हो. तर मग आता काय करायचं. आणि नाही म्हणणं शक्य नाही. जरी हा राजा होता, जरी ही सुंदर राजकन्या होती, तरी त्यांना नाही होण्याची रीत नव्हती. कारण त्या कैकेयी देशावर नेहमी आक्रमण होत असत आणि तेवढ्यासाठी तिथल्या बऱ्याच स्त्रिया म्हणजे जवळजवळ सगळ्या स्त्रिया ज्यांना शक्य आहे त्या युद्धकला शिकायच्या. तशीच ही कैकेयी सुद्धा शिकलेली होती युद्धकला. आणि आता राजाला होय म्हणावं तर आपल्याला काय आपण तेवढ्या मोठ्या वयाच्या शिवाय 2 राण्या अगोदर आहेत, 2 बायका अगोदर आहेत, माझी एवढी राज्यकन्या सुंदर मी कशी देऊ. आणि असा विचार करून मग त्यांना असं वाटतं की मी जर नाही म्हणालो तर त्या एकतर माझा आधार जाईल आणि दुसरं असं की हा राजा आत्ताच माझ्यावर आक्रमण करून कैकेयीला तरी घेऊन जाईलच, तर माझं राज्य सुद्धा त्यामुळे मग काय करणार. त्यामुळे अक्षरशः प्राप्त परिस्थितीमध्ये तिला विवाह करावा लागलेला. तो मी बघला त्यामध्ये स्वतःचं सौंदर्य, स्वतःचं राजकीय सगळं बाजूला ठेवून, सगळी निपुणता सगळं बाजूला ठेवून राजकन्याला सुद्धा त्यावेळी केवढे त्याग करायला पाहिजे. राण्यांना, राजकन्यांना काय नाहीला जाणं लग्न करायची लागत होती. अगोदर लवकर ज्यावेळेला पतीबरोबर स्वर्गपदाला पण वेळोवेळी कधी पण जावं लागत होतं, असे त्या करायला लागत होते. अशा पद्धतीने तिचं ते. आणि दुसरी गोष्ट तिनं अतिशय मोठ्या संकटातून म्हणजे मोठ्या ह्याच्यातून वाचवले राजाला आणि रघुकुलाला. ते म्हणजे काय वचनबद्ध होते ते भरताला. म्हणजे कैकेयीला त्यांनी काय केलं, मी लग्न करून देतो पण माझी अशी अट आहे की कैकेयीला माझा जो पुत्र होईल तोच राजा होईल आणि त्यालाच तुम्ही राज्यावर बसवणार असाल तर आपण विवाह करूया. तर राजा काय दशरथ राजा करत असं सरळ असतात की काय म्हणतात त्यावेळी काही हा विचार करत नाही आणि होय म्हणतात लग्न होतं. म्हणजे हा त्याच हे केलेला आहे. आणि पुढे मग या वचनभंग करणार असतात ना. आता रामाला जेव्हा राज्याभिषेक झाला तेव्हा त्यांचा वचनभंग झाला असता ना. मग म्हणजे त्या वचनभंगातून पण तिने त्यांना वाचवलं. कारण रघुकुलाची काय आहे, प्राण द्यायचं वचन द्यायचं. पण मग त्या वेळेला ते अगदी डोळ्यावर त्यांच्या पडदा आलेला होता. दशरथांच्या ज्येष्ठपुत्र आहे. रामाची सगळी लक्षणं अशी होती की तोच राजा होण्या योग्य होता म्हणून त्यांनी निर्णय घेतला होता. पण ते संपूर्ण विसरून घेतले भरताला आपल्याला करायचं. पण हे जे तिनं बोलवर मागितले आणि एक असं झालं की वचन होण्यापासून वाचवलं आणि दुसरं म्हणजे राष्ट्रकामासाठी राम तिकडे गेले वनवासाठी. हे थोडं राहिलं होतं कैकेयीचं. आणि अशा दृष्टीने बरोबर त्या कैकेयीला सुंदर सगळ्या कलागुणांमध्ये अगदी निपुणता, नंतर प्राप्त परिस्थिती लग्न करावं लागेल, वचनातून तिला हे केलं आणि रामाला पाठवल्यामुळे यामुळे तिला असं की ती राष्ट्रमाता समजली. हे गुण असताना सुद्धा कैकेयीबद्दल आपल्याला आता
आश्रमात असताना काही काही बघून मनामध्ये भयंकर वाईट विचार असतात. एखाद्या दुष्ट स्त्रीला काही काही म्हणतात, सावध राहायला काही काही म्हणतात. तर असं हे नाही आहे. मी इतकी सुंदर, इतकी प्रिय आणि एवढी त्यागी स्त्री होती, प्रेमळ होती, कर्तव्यनिष्ठ होती. ती पण दशरथाची आवडती होती, सुंदर होती, लहान होती एवढी, आणि सगळ्यात प्रावीण्य मिळवलेलं होतं तिला. युद्धात पण तिला वाचवलेलं होतं, त्यामुळे ती आवडती होती. आता आपण काल इथे पोहोचलो होतो की गंगेची आरती झाली आणि पुढे आपण अनुसयाच्या आश्रमात पोहोचले. अनुसयाच्या आश्रमात पोहोचल्यानंतर विराग राक्षस भेटला. विराग राक्षसानंतर पुढे आल्यानंतर त्यांनी मनामध्ये कुटी स्थापन केली, कुटी तयार केली आणि कुटीमध्ये वास्तव्याला सुरुवात झाली. आणि मग तिथं एक दिवस अचानक अतिशय सुंदर रूपवती स्त्री, श्री राम लक्ष्मण तिथंच असताना येऊन त्यांच्या समोर उभी राहते आणि त्यांनाच विचारते रामाला की तुम्ही कोण, या वनात तुमचं काय चाललंय, काय करताय तुम्ही या वनामध्ये. तर ते सांगतात की धर्मरक्षणासाठी, धर्मरक्षणाच्या कामासाठी आलेलो आहे आणि तू कोण आहे, तुझं काय इथं काम आहे ते तिला पण दरडावून विचारतो. ठीक आहे, तिनं ज्या क्षणी रामाला पाहिलेलं असतं की कामांध, चंचल, एक राक्षसी असं ती शूर्पणखा असते आणि तिला जेव्हा हे सुंदर रूप रामाचं पाहायला मिळतं तेव्हा अक्षरशः मादक पद्धतीनं हालचाली करत आणि अशा पद्धतीनं ती कामांध स्त्री असते. म्हणजे राक्षसरीचे सगळे रूप तिच्यात असतात. नकारात्मक स्त्रीचं जे रूप आहे ते शूर्पणखा, तिच्यामध्ये कुठलंही होकारात्मक किंवा अशी सकारात्मक कुठलीही वचन येते तिच्यामध्ये. आणि मग त्याला डायरेक्ट रामाने सांगते की तुमचं हे रूप बघून तुमच्यावर मोहित झाले आणि माझं लग्न झालेलं नाहीये, मला तुमच्याशी लग्न करायचं, तुम्ही माझ्याशी लग्न करा. तर राम म्हणतात नाही, ही जी माझी आहे ती बरोबर आहे, ती पत्नी आहे आणि सोबत असणं काही बरं नाही आहे. तर तू माझा हा कुमार भाऊ आहे ना, कुमार याचा अर्थ सुद्धा कसा आहे, तू म्हणजे वाईट, कुमार म्हणजे मारणार असा अर्थ घ्यायचा. तर ह्या कुमाराबरोबर तू लग्न कर आणि तू त्याला विचार, तो पण सुंदर आणि तो पण तुला शोधून दिसेल. आणि मग ही कामांध वेळी पटकन त्याच्याकडे जाऊन, तिला हे पण नाही की बाबा ही एवढी ती निकृष्ट दर्जाची असते, ती पटकन पुन्हा जाऊन लक्ष्मणाला विचारते की तू मला बघ, मी पण सुंदर आहे, तुझी पण सुंदर आहे आणि तू माझ्याशी लग्न कर. मग तो म्हणतो, तो हसतो, तो चेष्टा करतो तिची आणि म्हणतो मी ह्या रामाचा, माझ्या भावाचा दास आहे आणि या वैद्याची सेवा तुला करावी लागेल, तुला दासी व्हावं लागेल. आणि त्याच्या आधी तिनं स्वतःची ओळख कशी करून दिलेली असते. रावणाचा पराक्रम तुम्हाला माहीत असेल, त्या रावणाची मी बहीण आणि तिथे बोलल्यात किती विरोधाभास आहे. सांगताना रावणाची ओळख सांगते, पण ते मी रावण, विभीषण, कुंभकर्ण यांची बहीण आहे आणि माझा खर आणि दूषण हे पण भाऊ आहेत आणि सगळ्यांच्या पराक्रमापेक्षा माझा पराक्रम खूप आहे. म्हणजे स्वतःबद्दल तेवढं हे तिला असतं. आणि असं सांगून मग ही ओळख देते आणि या ओळखीनंतर मग सांगते मला अशी ओळख ती स्वतःची करून देते. आणि मग राम नाही म्हणल्यावर, लक्ष्मणाला नाही म्हणल्यावर लक्ष्मणाला कर म्हणते, मग लक्ष्मण म्हणतो तुझी ओळख सांगितलीस, ती एवढी पराक्रमी आहे आणि सांगते मी कुठलाही संचार करते, मी कुठलंही रूप घेऊ शकते. मग या सगळ्या तुझ्या लक्षणांवरून तू काही दासी होशील असं मला वाटत नाही, त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि या माझ्या बहिणीची तुला सेवा करावी लागेल, दास्याचं पण करावं लागेल. मग ती विचार करते की हे दोघं जण मला असं म्हणतात, या दोघांच्या मध्ये ही स्त्री आहे, तर हिचाच आपण नाश करायला पाहिजे. म्हणून ती पटकन जोरात तिच्या अंगावर येऊन तिला खाण्याच्या आळ्यात असते तेवढ्यात राम तिला सावरतात सीतेला आणि म्हणतात लक्ष्मणा जरा ह्या मुलीन स्त्रीकडे जरा तू बघ. म्हणजे त्याचा एवढा एकच इशारा असा असतो की मग लक्ष्मण तिला आपल्या तोंडातल्या भयंकर शब्दांनी तिचे नाक काढला, प्रत्यक्ष तलवारीने नाक. ती पण दंतकथा आहे की तिचं तलवारीनं नाक आणि कान कापले, ती रक्तबंबाळ झाली वगैरे वगैरे. तर असं काही नाही, आपण साधं सुद्धा बोलताना म्हणतो ना बरं नाक कापलं तिचं, बरं नाक कापलं तिचं असं म्हणतो ना आपण. म्हणजे ज्याचा भयंकर अपमान होतो त्याचं नाक खाली गेलं, फार नाक वर होतं असं
18 रुपयाच्या वाटल्या रोजच्या ह्याच्यात असतात. अशा पद्धतीनं तो म्हणतो उलटा पोलीस मी तू तोंडावर समोर येऊन पुरुषांना स्वतः आव्हान देतेस, लग्न करण्यासाठी सांगते. आणि खरं तिचं लग्न झालेलं असतं. विद्युतजी हा तिचा पती असतो आणि तो रावणाच्या कडूनच त्याचा वध झालेला असतो. आणि म्हणून रावणानं तिला एक मोठ्या प्रदेशाची प्रमुख केलेली असते आणि हजारो राक्षस सेना तिची त्याच्या हाताखाली तिच्या असते. तिला सगळं त्यांच्याकडून सगळी स्तुती ऐकायची सवय असते ना, आणि ती सांगेल ते सगळ्यांनी ऐकायचं आणि सगळ्यांनी तिच्याशी फक्त जरी तिचा कधी राग आला किंवा काही झालं तर चांगलंच बोलायचं ना. म्हणजे सतत कानामध्ये स्तुती आणि अर्ज ऐकायची सवय झालेली असते, म्हणून काढतात असं म्हणतो. तो जे घाणेरडे उद्गार काढतो एखाद्या स्त्रीबद्दल उद्गार हे वाईटच आहे, पण तू कसली कामांध काम उपास स्त्री आहेस, तू काय पुरुषाला समोरून आव्हान देतेस, लग्नाला हे करतेस, राक्षस आहेस, असं खूप काही काही तो बोलतो की जे ऐकवतही नाही असं त्या राक्षसणीला ऐकवत नाही असं तो बोलतो. कारण लक्ष्मण हा कोपिष्ट असतो, संतापी असतो, सीतेच्या अंगावर दमन केल्यामुळे तो असे वाईट शब्द बोलतो. आणि अशा पद्धतीनं तिथे ते नाक आणि कान काढते. पण ती भयंकर संतापी होते आणि सुराच्या भावनाने भयंकर पेटून ती पहिल्यांदा जाते घर राक्षसाची आणि खराला झालेली हकीकत सांगते आणि म्हणते तू आता बघ त्याचं काहीतरी बंदोबस्त कर. आणि तापच देशातले साधे लोक आहेत ते आणि त्यांनी मला असं केलं, म्हणजे इतकं त्यांना ती निकृष्ट समजते. हा खर म्हटलं की साधे 14 सैनिक त्याचे राक्षस भयंकर बलवान राक्षस त्याचे 14 भातरीतले असतात ते पाठवतो. आणि मग शूर्पणखा त्या 14 राक्षसांना घेऊन आल्यावर त्या 14 राक्षसांना काय लगेचच ना एक एक बाण मारल्याबरोबर ते 14 राक्षस जातात, सपतात, पुन्हाही जाते खराकडे. मग त्याला कळतं की काय कोणीतरी असं आहे की आपल्याला असं एकटं दुखतं किंवा मोजकी लोक चालणार नाही. तिथे 14,000 राक्षस सेना, 14,000 राक्षस सेना आणि फक्त राम एकटे. आणि लक्ष्मणाला रामाने सांगितलेलं असतं कुठे बाहेर येतो तर तू सीतेबरोबर राहा, सीता आत आहे तू कुठीच्या तिथं राहा असं सांगितलेलं असतं. म्हणजे एकटे राम एवढी 14,000 अशा सैन्याचा पराभव करतात, घर आणि लक्ष्मणाला टाकतात. आणि मग तिथं भयंकर मग पुन्हा वेड्यासाठी धावत आक्रोश करत रावणाकडे जाते. याच्या आधीनं सगळी बातमी रामाला देऊन टाकलेली असते की आम्ही किती भावंड, रावणाचा जो भाव कसा आहे, कोण धार्मिक आहे, म्हणजे शत्रू पक्षातली माहिती न विचारता शूर्पणखेकडून तिचा आदताईपणा किंवा राम आवडते मला म्हटल्यावर बडबड 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 असे इतके गुणगुण तिच्यामध्ये असतात. शूर्पणखेमध्ये सगळी माहिती देऊन टाकते. आणि मग रावणाकडे गेल्यावर रावण आता सध्या एवढा गुणवंत आणि एवढा बेफिकीरपणे परवा झालेला असतो. त्यानं असे बंदोबस्त केलेले असतात की लंकेपर्यंत कोणीही शत्रू पोहोचूच शकणार नाही, कारण पहिला वादी असतो. आणि आजपर्यंत रावणाला कुणीही हरवलेलं नसतं. एकदा वादीने हरवलेलं असतं. वादी भयंकर पराक्रमी असतो सुग्रीवाचा, आणि तो इतका पराक्रमी असून त्यानं मात्र रावणाला एकदा हरवून त्या अंगदाच्या पाळण्यावर टाकण्यावर त्यानं त्याच्यावर विजय मिळवलेला असतो. आणि मग रावण भयंकर बुद्धिमान हुशार ज्ञानी असतो. तो काहीतरी आपलं आपापसात मिटवून भरपूर सैन्य धन त्याला देतो. आणि वाली तसा साधा भोळा असतो, म्हणजे असं एवढं की आता शत्रू आलाय तर त्याचा नायनाटच करूया. आणि त्यावेळी बऱ्याच जणांनी जरी तिघांनी पराभव केले होते रावणाचे, पण आपल्या स्वार्थासाठी त्या रावणाला त्यांनी सोडून दिलं होतं. त्याचा संपूर्ण निष्पात किंवा नायनाट त्याचा केलाच नाही. त्यामुळे हा रावण बरेच वर्ष असे होत गेलं, खूप वाईट वाईट गोष्टी करत गेला. आणि मग अशा पद्धतीनं त्या रावणाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काय करावं हे शूर्पणखेला कळत नव्हतं. शूर्पणखेने सांगितलं, अरे तुझं लक्ष आहे का, तू चैन आणि विलासामध्ये गुंतलेला आहेस, तुझं राज्यकारभाराकडे पण लक्ष नाहीये, तू निर्धास्त असतो, तुझी काय आता अवस्था झाली आहे बघ. आणि त्या 2 कोणी तापसवेश घेणारे ते राम लक्ष्मण नावाचे जे आहेत ते अयोध्ये सगळी माहिती पुरवते परत केला. आणि त्यांनी असं घर दूषणाचा
पराभव करून 14,000 राक्षस सेना ठार करून तुझं हे कमी केलेलं आहे, तरी हा आपला वस्तू समजून बघायचा. मग ती त्याचा वीक पॉईंट म्हणजे कमतरता जी त्याची असते ती स्त्री, सुंदर स्त्री. मग ती पुन्हा काय सांगते तुला, आणि ती सांगायचं महत्वाची गोष्ट म्हणजे माझे अपमान होऊन मी इथं का आहे, माझे अपमान काय झाले तर त्या लोकांबरोबर जे स्त्री आहे एकाची पत्नी, तिचं सौंदर्य असं आहे की एवढ्या आयुष्यात आम्ही सौंदर्य पाहिलेलं नाही. आणि ती सुंदर स्त्री तुझी सम्राज्ञी व्हावी, तुझ्या संग्रहात असावी, म्हणून मी तिला घेऊन येत असताना त्यांनी माझे हे हाल केले. आणि एवढेच हाल नाही तर तू सगळं नुकसान तू झाले, आता तू जागा हो आणि ती तुझ्या संग्रहात असली पाहिजे. तो हिरा तिथं पडलाय, त्याची पात्रता तुझ्या इथे आहे. असो काही काही ती बोलते की रावण जागा व्हावा आणि रामाकडे आणि लक्ष्मणाकडे जावावं. आणि ही मात्र बरोबर लागून होते. मग रावणाला लगेच लक्षात येतं की अशी आता आपल्याला हे हस्तगत केलीच पाहिजे ही स्त्री. त्याचा तर तो छंदच असतो, सुंदर स्त्रिया पळवायच्या, त्यांच्यावर जबरदस्ती करायची. आणि जेव्हापासून त्याला असा शाप मिळालेला असतो की एखादी स्त्री स्वतःहून तुला वश झाली नाही तर तू जबरदस्ती केलीस तर तू मरशील. त्यामुळे तो बऱ्याच स्त्रियांना तो पहिल्यांदा आणून आपल्या अंतपुरात ठेवून त्याच्या तिथे तिथे कारागृह किंवा काय त्यांना वश करण्याचा प्रयत्न करतो, मनाने त्या वश होण्यासाठी. आणि मग त्यांना भुलभुलवण्या करत असतो, सगळी रंगा दाखवायची, सुवर्ण रंगार देतो, सम्राट बनवतो वगैरे वगैरे. अनेक स्त्रिया वश होतात, अनेक स्त्रिया खरोखर अजिबात वश होत नाही आणि मृत्यूदंडाचं भय दाखवतो. असे सगळे प्रकार तो करत असतो. आणि तो सीतेला म्हणतो आता आपण पण सीतेला पण पळवून आणूया. आणि कारण हे सगळं नुकसान झालेलं, 14,000 सैन्य नष्ट झालं, एवढे पराक्रमी राक्षस आपले नष्ट झाले, घरदूषण गेले म्हटल्यावर आता आपण या मार्गाने सीतेला आणूया असं तो ठरवतो आणि जातो मारीच्याकडे. मारीच जिवंत असतो ना अजूनही. आणि मारीच्याकडे गेल्यावर मारीच्याला म्हणतं माझं एक तू काम करायचं आहे, तर ती अशी योजना करायची की तू फक्त एक कांचनजुगाचं रूप घ्यायचं आणि सीतेला उडवण्याचं काम करायचं. आणि जोपर्यंत राम तिथं पोहोचत नाही तुझ्यापर्यंत तोपर्यंत पळवायचं. हे सगळी अशी योजना आखली जाते. आणि त्याच्या पुढचं काय ते माझं मी बघून घेतो. त्याप्रमाणे एका सकाळी पहिल्यांदा मारीश नाही म्हणतो, कारण तो पहिल्यांदा असं म्हणतो की अरेच्या राम काय मी र हे अक्षर सुद्धा म्हणत नाही, कारण त्या रामाचा पराक्रम मी तो पुरा 18 वर्षाचा सुद्धा होता, 15 वर्षाचा होता येऊन बघितलेला आहे. त्याच्या बाणानं माझी त्यावेळेला काय अवस्था झाली होती ते सांगण्यासारखं सुद्धा नाही आहे तुला. तर तुझा कोणीतरी शत्रू असणार आहे आणि म्हणून तू त्या कोणाचं तरी ऐकून रामाच्या वाटेला निघालेला आहे. शाळा असल्यास तर रामाच्या वाटेला जाऊ नको आणि तू हा नाद सोडून दे. तुझं काय असं नको ती सीता. तो मारीश खूप असा हे पण असतो ना, त्याचा मामा लागत होतो तो रावणाचा. तो काही त्याचा ऐकत नाही. मग तो म्हणतो मी तुला प्राणदंड देईल जर तू माझं काम ऐकलं नाहीस. रावणाला खरं तर वाटतं की प्राणदंडाच्या वेळेला त्याला तयार होईल, पण तो प्राणदंडाच्या भीतीने नव्हे. तर त्याला कळतं त्या क्षणी की आता रावण तर मारणार आणि तिकडं गेलं तर तिथे पण आपण मरणारच आहोत. रामाचा बाळ म्हणजे त्याला रामाचा पराक्रम पाहिलेला असतो. मग तो म्हणतो जाता जाता स्वामीची सेवा करून, रावणाचा आहे ना तो, तर रावणाची सेवा करून ते काम ऐकून मग रामाकडून बाणामार झालं. जर हे झालं मृत्यू माझा वध झाला तेवढंच मला थोडं पुढे वेळ आणि रावणाचंही काम केल्यासारखं होईल. त्यामुळं तो ते सगळं त्याचं जे योजना असते त्या योजनेमध्ये तयार होतो. आणि रामाच्या बाणाने आता आपल्याला मृत्यू होणार या अशा आशयाने तो तयार होतो. आणि एका सकाळी कोवळ्या उन्हात राम लक्ष्मण सीता तिच्या बाहेर असतात. सीता काहीतरी केळीच्या झाडापाशी बघत असते आणि तेवढ्यात तिला तो कांचनमृग त्याला जसं सांगितलं होतं त्या चढा उतारावर खाली वर इकडं तिकडं पळून तो सीतेला मोह होईल असं त्याचं मग धावणं सुरू होतं. आणि मग ते सीतेला कळल्यावर सीता म्हणते चमकलेलं दिसल्यावर की काय ते तिथून बघते आणि मग आम्हाला सांगते मा बघा तिथं काय आहे ते सुवर्ण मृग आहे आणि माझ्याकडे इतके मृग आहेत पण असा मृग नाही आहे
तो मृग शिकार करून आणा, जमलं तर तो जिवंत आणा, नाही तर मारून आणा, म्हणजे मी त्याचं कातडं काढून तुमचा पराक्रम म्हणून मी अयोध्येला घेऊन जाईल. तसंही आता आपल्याकडे फार कमी वेळ आहे, आपण आता लवकरच जाणार आहोत. पण ते तुम्ही काल मला शंका विचारली, ते तसं काही नाही. ते कंचुकी शिवून घालेल वगैरे ती पण संतकथा आहे. हे सत्य आहे की मी हे कातडं, आणि तसं काय हरणाचं वगैरे आता आपण असू सुद्धा बघतो मृग जिवायचं ना. त्यामुळे मग ती तसं त्या म्हणते. मग राम म्हणतात की ठीक आहे. त्याच वेळेला लक्ष्मण पण बाहेर येतो, बघतो, आणि राम म्हणतो असं सुवर्ण मृग असं शक्य आहे का? नाही आहे. तर ते विसरून जातो सुवर्ण मृग नाही आहे. मग लक्ष्मण पण बाहेर येतो आणि म्हणतो की मी ज्या वेळेला फळं आणि फुलं काढायला जातो त्यावेळेला तिथे मायावी राक्षस येतात, आणि हा मारीच राक्षस आहे. मी याला ओळखले. तो लक्ष्मण तर एवढं पण ओळखतो की तो मारीचच आहे. तर हा जो आहे त्यांची काय सवय आहे यांची की लांब लांब आतपर्यंत असं सशाचं हरणाचं दूध घ्यायचं, खूप घट्टाट अरण्यात जायचं, आणि मग तिथे गेल्यानंतर मग शिकारी लागले राहते शिकारी अशा लोकांना पुन्हा खरं स्वरूप दाखवून त्यांना मारून टाकायचं. मानवाला भीती आणि दहशतच बसवायचं काम चालू होतं ना त्यांचं. मग ते असं आहे तर तो मारीच राक्षस आहे, आणि रामाला जाऊ नको म्हणतो लक्ष्मण. मग राम सांगतात तसंही मला तो जर मृग असेल तर सीतेचा हट्ट पुरवला जाईल, आणि जर तो मृग नसेल तर मला राक्षसाला मारता येईल. कारण त्यांनी त्या ऋषीमुनींच्या आश्रमात शपथ घेतलेली असते की जे सज्जनांना त्रास देतात त्या राक्षसांचा मी नायनाट करेन आणि नाश करेन. मग ती शपथ पण माझी पूर्ण होईल, राक्षस एक मारला जाईल. मारीच असेल तर काय चांगलंच आहे ना. असं म्हणून ते म्हणतात की मी जातो, फक्त तू एवढं लक्षात घे की मी येईपर्यंत इथून सीतेच्या इथून तू हलकपोच शस्त्र पूर्ण तयार ठेव. आणि कारण आता ही पंचवटीची जी भूमी आहे हे शूर्पणखा येऊन गेल्यापासून रणांगण झालेलं आहे. कोणत्याही क्षणी इथं रणांगण होऊ शकतं आणि कुठल्याही घटना घडू शकतात. तर तू इथं सशस्त्र उभा राहा सीतेचं संरक्षण करण्याची. कुठल्याही परिस्थितीत तू इथून हलू नको. लक्ष्मण रेषा ही सुद्धा आपली हेच आहे, दंतकथा आहे. अशी कसलीही रेषा त्यांनी लक्ष्मणाने ओढलेली नव्हती. फक्त सीतेला सांगितलं तू स्वतःचं संरक्षण कर, काळजी घे. पण ते तो का सांगतो लक्ष्मणाने निघतो, तर ज्या वेळेला राम धावत त्या मारीच्या पाठीमध्ये जातात त्याला खूप तो पडवतो रामांना. अगदी तिन्ही सांज व्हायला लागते, आणि मग रामाला लक्षात येतं की हा काही जिवंत सापडणार नाही आपल्याला, त्याला बाण मारला पाहिजे. कारण त्यांना पण लक्ष माहितीच असतो हा मारीचंच आहे, ते माहितीच असतं. हा राक्षस आहे, हा पळून पळून शेवटी आपण याला मारलं पाहिजे म्हणून त्याला बाण मारतात. आणि मरता मरता तो जोरात हात मारतो रामाच्या आवाजात. जसं हे मायावी राक्षस भूक घेत होते तसे त्यांना मायावी आवाजही काढता येत होते. मग रामाच्या आवाजात सीते सीते लक्ष्मणा धाव असा हाका मारला त्यांनी, आणि इकडे सीतेला अगदी नक्षीकांत घाबरून गेली. कारण रामांचा आवाज आणि तोही लक्ष्मणाला धाव धाव, म्हणजे कोणतं संकट ओढवलंय. म्हणजे ताबडतोब म्हणते लक्ष्मणाला की तुम्ही लवकर जावा, जितकं शक्य तितकं लवकर जावा, आणि ते अडचणीत आहेत, संकटात आहेत. तर लक्ष्मण म्हणतो त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही, आणि हा मायावी आवाज आहे, तर येईल तो आता एवढ्यात असं सांगतो. पण मग काय होतं, ती पुन्हा म्हणते की रामाच्या तोंडातून एखादी आज्ञा झालेली नाही किंवा त्यांनी एखाद्या गोष्टीचा उच्चारही करायच्या आत तुम्ही रामाला सगळ्या सेवा देत होता, त्यांची कामं करत होता, आणि आज ते संकटात आहेत, प्राण संकटात आहेत, तरी सुद्धा तू का जात नाहीयेस लक्ष्मणाला? तुझ्या मनात आज काय आहे हे तू चुकीचा आहे. तू कोण शब्द बोलते की ते लक्ष्मणाला समज होत नाही. ती म्हणते तुला तुझा काय विचार आहे, तुला भरतानीच पाठवलंय का? तू इतके वर्ष आमच्या बरोबर राहिलाय, संधीची वाट पाहत होतास का? आणि आज तुला संधी मिळाली आहे का? पण तुझा विचार जर काही वाईट असेल तर ती जिवंत सीता तुमच्या हातात कधीही येणार नाही. मी या दगडावर डोकं आपटून प्राण देईल. आणि मग मात्र लक्ष्मणाला जावं.
नाईलाजानं जावं लागतं. आणि मग तो लक्ष्मण रेषा वगैरे काही नाही, पण तो तिला काळजी घे म्हणून सांगतो. अक्षरशः नाईलाजानं खूप मोठ्या ह्याने तो तिथून निघतो आणि बरोबर तो रावण बसलेला असतो टपून. कधी लक्ष्मण तिथून हलतोय हे बघितल्यावर तो थोडासा लांब गेलेला बघितल्यावर बरोबर रावण भिक्षुक वेषामध्ये समोर येतो आणि सीतेच्या इथं पूर्ण अशी दिशा केली असं हाक मारल्याबरोबर ती सीता पण आपल्या सामान्य स्त्रीसाठी गंगेची जशी पूजा करते तसंच तिला त्याही वेळेला तिच्या मनात असा विचार येतो की अरेच्या माझे नाथ संकटात आहे, माझा धीरही रक्षणाला ठेवलेला इथं, त्यालाही जावं लागलं, इथं कोणीच नाहीये आणि आता हे भिक्षुक आलेले आहेत, पण तो हा धर्म आहे आपला गृहस्थी धर्म आहे, त्याला काहीतरी दिलं पाहिजे आणि तो बोलताना तुम्ही भुकेलेला आहे, मला भूक लागली आहे, मला काहीतरी द्या असं सांगतो तो. मग त्यामुळं तिला असे विचार डोक्यात येतात आणि ती आतमध्ये कुठे जाऊन फळं आणि कमंडलूचं पाणी घेऊन येत असते. बाहेर येऊन बघते तर तो रावण भिक्षुकाच्या अवतारातला रावण तो मूर्छित पडलेला असतो. तर तिला वाटतं अरेच्या विचाराला मी सहज झाली नाही. अशा विचाराने ती त्याला पाणी शिंपून शुद्धीवर आणायच्या विचारात अशी वागते तोपर्यंत तो रावण तिला उचलतो आणि लंकातून मारतो. आणि तिला काही कळायच्या आत इतकं भयानक संकट येतं, तिला काय करावं कळत नाही सीतेला. तरी पण ती धैर्यवान असते, तिची विवेक बुद्धी जागी असते, तिला कळतं क्षणार्धात राम आणि लक्ष्मणाला हका मारते आणि जटायूला हका मारते. कारण जटायू काही दिवसांपूर्वी त्यांनी इथं वास्तव्य केल्यावर स्वतः राम लक्ष्मण सीतेला भेटून गेलेले असतात आणि मी दशरथाचा मित्र आहे आणि मी इथं तुम्ही या मठात वास्तव्य केलंय, पण इथं धोका आहे, इथे मायावी राक्षस असतात, सीतेला खूप धोका आहे आणि मी इथं आसपास राहील, जेव्हा कधी गरज पडेल. सामान्य माणसं पण एकमेकांना सांगतात ना, कधी रात्री अपरात्री मला मुलगा मदतीला, अगदी तशाच पद्धतीने जटायू सांगतात की मला कधीही हाक मारा आणि मी मदतीसाठी येतो, सीतेच्या संरक्षणासाठी मी इथं आहे आणि तुम्हाला कसली मदत लागली तर मी आहे. तर तिला बरोबर आठवतं की जटायू मामन तिथे ना ते, ती म्हणते अरेच्छा आता आपण हाक मारूया आणि तिच्या इतकी ती तिच्या डोक्यात तिथे विवेक त्यावेळेला करणं खरं किती विशेष आहे. मग तिला बरोबर जटायूचं पण नाव आठवतं आणि मग ती हाक मारते. मग तो जटायू येतो आणि आल्यानंतर मग रावणाला तो मध्येच अडवून म्हणतो, तू शस्त्रधारी आहेस, तू पराक्रमी आहेस, तू तरुण आहेस, पण मी तुला सीतेला घेऊन जाऊन देणार नाही. निदान राम इथे येईपर्यंत मी तुला अडवण्याचं काम नक्कीच करेन, मग त्यात माझा मृत्यू झाला तरी चालेल. मग रावण आणि याची चोच एवढी धारदार असते जटायूची की तो त्याची चोच मारून मारून रावणाला इतकं रक्तबंबाळ करतो, त्याचा रथ फोडतो, त्याचे पण 4 घोडे, त्याचा सारथी सगळं म्हणजे इतका पराक्रमी असतो जटायू, पण वृद्ध असतो तो आणि इतका धूर्त असतो. रावण त्याला विचारतो की तुझा हे कशात आहे, जीव कशात आहे. तर हा मुळा सरळ आपला जटायू सांगून टाकतो की माझ्या पंखात मानवाशिवाय, म्हणजे पक्षी असतो. हा, वृद्ध पक्षी, त्याचं नाव वृद्ध पक्षी. तर मग तो म्हणतो तुझा कशात आहे, पण हा धूर्तच आहे ना रावण विचार करतो की याचे पंख जर माझ्या हातात यायचे असतील, माझ्या डोळ्यासमोर आणि माझ्या हातापाशी यायचे असतील तर तो माझ्या पायापाशी आला पाहिजे, म्हणून तो काय सांगतो माझ्या अंगठ्यात मारायची. मग तो जटायू काय करतो, त्याच्या अंगात ताकद खूप असते, तो उंच वरारी घेऊन प्रत्येक वेळेला सोचीनं मारून मारून रावणाला त्यानं जे रक्तबंबाळ केलेलं असतं त्यांना असं सांगितल्यावर तो पायाकडून उडी घ्यायला लागतो, पायाच्या अंगठ्यापर्यंत पोहोचायला लागतो. मग पायाच्या अंगठ्यापाशी जेव्हा एकदा रावण बरोबर अचूकपणानं दोन्ही पंख छाटून टाकतो आणि मग रावणात असं हे जटायूचा असं हे होतं. आणि पण जटायू शिवमुखी धरून रामांना ही बातमी सांगायची आहे म्हणून तो तळमळत राहतो आणि सीतेला हा घेऊन जातो. सीतेला कळतं आता आपलं थोडं जरी संरक्षण करणारा हा तो जटायू मामांची होते म्हणून पण आता आपला आधार नाहीसा झालेला आहे. आता काय करते, मग ती एक एक अलंकार टाकायला लागते खाली की राम नक्कीच येणार आपल्याला शोधायला, म्हणून मग ती अलंकार टाकायला सुरुवात करते. आणि पुढं मग एका पर्वतावर 5 वृद्ध असे साधारण मोठ्या वयाचे वानर बसलेले तिला दिसतात
आणि मग ती काय करते, उभे सगळे जे अलंकार होते ते तिच्या उत्तरीयामध्ये बांधून एक फुलचुटी करून त्यांच्या त्या पर्वतावरच टाकते. आणि ते सगळे वानर वर बघतात. त्यांना कळतं की रावण एका स्त्रीला पळवून देतोय. त्यांना बऱ्याच वेळेला असे प्रसंग बघायची सवय असते त्यांना. मग ते म्हणतात ही जी कोणी स्त्री आहे तिचं कोणी काही विचारायला येईल आणि त्यांना ती खूण म्हणून आपण हे देऊया. ते वानर म्हणले ते बुद्धिमान केवढे. खरं तर वानर नव्हते ते वन दळ. आणि त्याचा तो शब्द असा मागा झाला. वानर म्हणजे काय, शेपूट असलेले माकड, मरकट. हे मरकट आणि माकड नव्हते, वन नर होते. जसे मनामध्ये राहणारे म्हणजे आदिवासींना आपण अगदी आदिवासी खूपच मागासलेले किंवा हे, पण हे वन नर म्हणजे ना बुद्धी होती. हे गृहस्थाश्रम, ह्याची राज्य होती. सगळं माणसासारखं ते आयुष्य जगत होते. बुद्धिमान होते, बलवान होते, सामर्थ्यवान होते. आणि मग ह्यांना हे कळल्यावर हे ठरवतात असं करून मग पुढं जेव्हा जटायूची आणि रामाची भेट होते तेव्हा जटायूकडून कळतं की सीतेला रावणाने पळवून नेले आणि मी खूप शक्तीनं लढलो पण मी नाही वाचवू शकलो. तुम्ही येईपर्यंत मी तग नाही धरू शकलो. म्हणून त्याला भयंकर वाईट वाटतं जटायूला. आणि मग रामांच्या समोर तो प्राण सोडतो. या गोष्टीनंतर मात्र आणि त्याच्या आधीच ज्या वेळेला रामाला कळतं की लक्ष्मण एकटा कुठे तिला सोडून आलाय, ते इतके संतापलेले, रागवलेले आणि भयंकर हे झालेले असतात. पण थोडासा हे धरून धरून ते शोधायचा प्रयत्न करतात. पण आता जटायूने सांगितल्यावर त्यांचं संपूर्ण हेच जातं की आता काय करू. पुन्हा त्यांना एवढं नैराश्य, एवढं टेरू म्हणजे काय म्हणतो आपल्याला, काय करावं सुचत होतं. सीते अगदी वन आणि वृक्षांना सुद्धा विचारत सुटतात ते की भान राहत नाही. सामान्य माणसापेक्षा सारखं अगदी त्यांना ते वाईट वाटतं, कुठं शोधून मी सीतेला पाहिजे असं कसं. आणि रावणाने गेला, रावण कुठे गेला, तो मार्ग कसा मी शोधून काढू. आणि त्या अवस्थेत त्यांना लक्ष्मण बाहेर पडतो. आणि पुन्हा ते योग वसिष्ठ कसं म्हणतात, योग वसिष्ठ म्हणून नैराश्य केलं. पण आता त्यांचं नैराश्य आणि क्रियाशून्य राहून रडत बसणं खूप वेळाला माणसांच्या आयुष्यात असे प्रसंग येतात की क्रियाशून्य होतो एका क्षणी माणूस. काहीही जगण्याची इच्छा राहत नाही. व त्याला वय नाही, स्त्री पुरुष नाही, वेळ काळ नाही, काहीही नाही. आणि मग अशी रामानं सुद्धा अशा किती वेळेला अशा गोष्टी भोगाव्या लागलेल्या आहेत. राम सीतेला सुद्धा. मग रामानं या अवस्थेतून काढतं बाहेर लक्ष्मण म्हणतो दुःख करून आता नुसत्या चिंता करून क्रियाशून्य राहून चालणार नाही. तर आपल्याला सीतेचा शोध घेण्यासाठी कार्य केलं पाहिजे, उभारी आणली पाहिजे. आणि मग सीतेच्या शोधासाठी जायचं ते ठरवतात. मग थोडं पुढं गेल्यावरती त्यांना लक्षात येतं की हे सुग्रीव वगैरे, पण नाही, सुग्रीव वगैरे सगळे दिसण्याच्या अगोदर भेट होते ती शबरीची भेट होते. शबरी आपल्याला सगळ्यांना जी माहिती आहे, पुन्हा इथे दंतकथा आहे की दृष्टी बोलव दिली आणि रामाला ती आवडली, ती पण दंतकथा आहे. आणि शबरीचा रामाने उद्धार केला नाही, तर शबरीनं स्वतःचा उद्धार स्वतः करून घेतलेला आहे. आणि फक्त ती श्रीरामांच्या दर्शनाची वाट पाहत बसलीये. तिला देहत्याग करायचा असतो, पण तिच्या गुरुनी सांगितलेलं असतं की राम तुला भेटणार आहे आणि रामांना भेटल्याशिवाय देहत्याग करायचा नाही. तिची गोष्ट अशी की ती एक धनगराची कन्या असते. तिचं लहानपणी लग्न ठरतं आणि तिच्या अंगणामध्ये भरपूर शेळ्या जेव्हा ती पाहते तेव्हा ती आईला विचारते की ह्या एवढ्या शेळ्या कशासाठी आपल्याकडे. धनगराकडे ज्या शेळ्या होत्या त्याच्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात शेळ्या बघते. मग तिची आई सांगते तुझ्या लग्नासाठी या शेळ्या कापल्या जाणार. तिला अतिशय दुःख होतं. हे मूग प्राणी ते पाळणारे ना, धनगर म्हणजे पाळणारे, काळजी घेणारे शेळ्यांची. तर तिला अतिशय दुःख होतं. आणि एवढ्या लहान वयात ती तिथून माझं लग्न होऊन जर एवढे जीव जाणार असतील तर मला हे लग्नच नाही करायचं असा निर्णय घेऊन ती पळून जाते मनामध्ये. आणि पुढे ती पोहोचते की मातंग ऋषींच्या आश्रमापाशी पोहोचते. आणि तिथं गेल्यावर तिला लक्षात येतं की हा आश्रम आहे, हा अनेक शिष्य आहे आणि हे गुरु शिकवतात. तिला पहिल्यापासून ज्ञान संस्कारांची आवड, एखाद्या व्यक्तीची लहानपणापासूनच जडणघडण असते
किंवा काही वेळेला मागील जन्मातलं पण असतं. आणि शबरीच्याही बाबतीत असं वाक्य आहे की ती मागच्या जन्मी राजकन्या होती आणि तिला संतांचा सहवास हवा होता, ज्ञानसंस्कार हवे होते आणि म्हणून तिनं जो पुनर्जन्म घेतलेला आहे त्यामुळे तिच्या मनामध्ये ह्या अशा इच्छा आणि आशा आहे. त्यामुळे मग तिला तो आश्रम दिसल्यावर तिला एवढं कळतं की आपण 3 कुळातले आहोत. त्यावेळी अशा पद्धती होत्या की ब्राह्मणांना आणि क्षत्रियांना ज्ञान दिलं जायचं. त्यामुळे ती घाबरून अज्ञात राहते, म्हणजे दिसत नाही की कोणाला ती, पण लांब राहून ते जे काय शिकवताय ते सगळं ज्ञान आणि संस्कार सगळं आत्मसात करत असते. आणि त्या बदल्यात गुरुदक्षिणा म्हणून सगळा आश्रम आहे, आश्रमाच्या बाहेरचा भाग, स्नानाला जाण्याचा तो मार्ग अतिशय स्वच्छ ठेवत असते. कडे दगड जे काय असेल ते खास खडगे स्वच्छ करत असते. आणि रात्री जेव्हा सगळे आश्रमात झोपलेले असतात त्यावेळेला प्रवेश करून फळं फुलं ठेवून निघून जात असते. जेव्हा मातंग ऋषींच्या लक्षात येतं की आपले रोजचे शिष्य नाही तर आणखी कोणीतरी हे करते, कारण ती पद्धत फळं फुलं ठेवण्याची, ती वेळ, ती स्वच्छता, साफसफाईची, हे सगळं त्यांच्या लक्षात येतं की काय माझ्या शिष्यांपेक्षा वेगळं आहे. आणि मग ते एक दिवस जागे राहून पाहायचा प्रयत्न करतात. त्यांच्या लक्षात आले एक लहानच मुलगी कन्या आहे. मग ते तिला विचारतात की कोण आहेस काय? म्हटलं ते मी 3 कुळातली आहे म्हणून मी तुमच्या समोर आलेले आणि मला ज्ञान आणि संस्काराची आवड आहे, पण मी लपून छपून घेतलं आणि माझा अपराध झालाय, मला माफ करा. तर तिच्या मनावरती तेवढं दडपण होतं ना की 3 कुळातले आपण आहोत, आपल्याला अधिकार नाही आहे, त्याकडे अधिकार नव्हते बाकीच्या. त्यामुळं मग ती घाबरते खूप. पण ते म्हणतात अगं तुम्ही कुळातली, आपल्या कुळाला कधीही आपण नावं ठेवू नये. कुठल्या कुळात जन्म घ्यायचा हे माणसाच्या ह्याच्यात नाही. आणि त्यावेळी मातंग ऋषीने असं तिला सांगितलेले आपल्या कर्मावरून आपली जात उतरते. तुझं कर्म इतकं सुंदर आहे तर तू आता आजपासून तुला ही शिक्षा, तू म्हणतेस ना मला काहीही शिक्षा करा, तर माझ्या सगळ्या शिष्यांबरोबर बसून तू विद्या संपादन करायचीस आणि ज्ञान घेतले. आणि तेव्हापासून ती त्यांची शिष्या होते. इतकं ज्ञान मिळवते की मातंग ऋषींच्या बरोबरीला तिथं सांगितलं, कारण ती खूप लहान वयात आलेली असते आणि बुद्धा होईपर्यंत ती तिथंच असते. आणि जेव्हा मातंग ऋषी आपला अवतार संपवणार तेव्हा ती म्हणते माझं सुद्धा सगळं तपस्चं आयुष्य, मला जे काय मिळवायचं होतं ते मी मिळवलं, आता मला सुद्धा अवतार संपवायचा. ते म्हणतात नाही, तुझी वेळ अजून आली, माझ्यानंतर तू आता इथं रामांचं स्वागत करायला इथे थांबायचंय, त्यांना मार्ग दाखवायचा आहे आणि मग तुला सुद्धा देहत्याग करता येईल. आणि अशा प्रमाणे म्हणजे शबरीला ते करून त्यांचा अवतार संपवल्यावर त्या दिवसानंतर शबरी अक्षरशः अशी प्रतीक्षा कोणीही केली नसेल, अशी प्रतीक्षा करते. तिला मातंग ऋषींनी कधी येणार आहेत राम, कोणता वेळ आहे, कोणता वेळ पाहून सांगितलेलं असतं, येणार आहे, तुला भेटणार आहे. मग ती म्हणत असते की सरोवरावर स्नानाला गेल्यावर येतील काय, झोपल्यावर येतील काय, मी फळं फुलं गोळा करायला गेल्यावर येतील काय, असं करून तिचं चित्त कधीही रामा व्यतिरिक्त कुठं जातच नाही. राम 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 सदैव जळी स्थळी काशी पाषाणी राम. म्हणजे नुसतं जे रामाचं असं नकळत चिंतन केलं तर तिला इतकं पुण्य मिळतं, एवढं पुण्य होतं. म्हणून आजच्या काळात सुद्धा आपल्याला सांगत कलियुगात नामस्मरणाचं महत्व इतकं आहे कमालीचं. कर्मकांड नाही केली तरी चालतील, पूजा नाही जमल्या तरी चालतील, कुठंही बसा पण नामच. असं ते तिच्याकडून इतकं ध्यान आणि चित्त रामाकडे गेलं की तिच्या हातून खूप पुण्य झालं. आणि खरोखर एक दिवस रामकृष्णाला पाहिजे त्या आश्रमात आले आणि ते येत असताना मग तिनं त्यांचे पाय धुण्याची तयारी करायला घ्या. तेव्हा लक्ष्मण परत जाऊन तिला सांगतात की हे असं काही राम करून घेत नाही आणि रामाने कोणाकडून पाय धुवून घेणं किंवा कुणाची फळं फलाहार करणं असं काही करत नव्हते राम. पण शबरीला त्यांनी कधी आढळलं नाही. ते लक्ष्मणाला म्हणतात काही नाही, तिला काय करायचं ते करू दे, शबरी माता जे करेल ते मी करून घेणार. आणि ते तिला माता म्हणतात, शबरी माता, आणि तिच्याकडून सगळं करून घेतात. मग ती पाय धुते, पूजा करते, फळ फळावळ त्यांच्या समोर ठेवते. आणि असं सगळं झाल्यावर राम तिला विचारतात माते आता तू मला
जीवनात तुझं काय म्हणजे तुला काय पाहिजे ते माग मी तुला देतो. ती काय म्हणते, मला काहीही नको, मला जे हवं होतं ते मी इथं माझ्या गुरुच्या सगळ्याचा तप करून मिळवलेलं आहे. मला खूप मनशांती आहे, फक्त तुमची प्रतीक्षा करत होते, कारण की तुमचं दर्शन घेता घेता मला देहत्याग करायचा आहे. थोडं कमालीचं हे ना, मग ती तिची अशी एवढी सामर्थ्य असतं तिच्याकडे तपामुळं, ती स्वतःच्या शरीरामध्ये अग्नी प्रज्वलित करते आणि त्या अग्नीमध्ये ती आपलं देहत्याग करते. आणि आता शबरी अवतार संपतो. पण ती जाण्यापूर्वी त्यांना सांगते की या दक्षिणेकडे एका विष्णीला नगरी आहे, ती सुग्रीव, अंगद, मारुती हे सगळे आहेत, त्यांची तुम्ही मदत घ्या. आणि तो सुग्रीव म्हणजे तुझ्यासारखाच, ज्याची पत्नी पळून गेली आहे, म्हणजे तुम्ही दोघे समदुखी आहात, तर तू त्याला भेट, तू त्याला मदत कर आणि तो तुला मदत करेल. म्हणून ती मार्ग दाखवते आणि मग आपला अवतार संपवते. आणि मग शबरीने सांगितल्याप्रमाणे हे त्या सुग्रीवाकडे जातात. सुग्रीवाला जेव्हा लांबून पडतं की कोणीतरी दोन मानव यायला लागले, मग ते मारुतीला सांगतात, हनुमानाला, कोण मानव यायला लागले, कशासाठी यायला लागले, त्यांनी चौकशी करून येतो. आणि मग हनुमान काय करतात, ब्राह्मणाचा वेश घेतात आणि बरोबर त्यांचं लक्ष असतं, तेच पहिली बातमी देतात की कोणीतरी वानर येत आहेत म्हणून. आणि वानर ते स्वतः ब्राह्मणाचा अवतार करतात आणि ब्राह्मणाचा अवतार घेऊन मारुती आणि सामोरं येतात. सामोरं आल्या तुम्ही कोण, मग ते सांगतात आम्ही अयोध्या पुत्र राम लक्ष्मण, अशा याच्यासाठी आम्ही शोधकामासाठी आम्हाला जायचे, रावणावर, ते सगळं सांगतात त्याला. मग ते म्हणतात की तू कोण आहेस, तर ते म्हणतात पहिल्या क्षणाला सांगतो की आपला सेवक समजा. केवढी नारदत आहे ना मारुतीला, तेवढा ब्रह्मज्ञानी, तेवढं बलवान आणि सामर्थ्यवान होता. इतक्या देवदेवतांचे वर आहेत मारुतीला, त्याला कुणीही शस्त्रास्त्रांनी मारू शकणार नाही मारुतीला. आणि नंतर तर रामाने त्याला वरदानच दिले, तू चिरंजीव हो, तो चिरंजीव आहे. इतका बलवान आणि सामर्थ्यवान मारुती. तरी पण तो आपल्याकडे कमीपणा काहीतरी इतका ज्ञानी असतो हनुमान, पण तो म्हणतो आपला सेवक समजा. आणि अक्षरशः तेव्हापासून त्याला सेवकत्व, पहिल्या रामांच्या भेटीपासून त्यांनी सेवकत्व करतात रामाचं. आणि मग आत घेऊन जातात मारुतीला, सगळी हकीकत समजलेली असते रामांची. आणि अक्षरशः देवा ब्राह्मणासमक्ष अग्नीसमोर फेऱ्या घालून जसा विवाह होतो तशा पद्धतीनं राम आणि सुग्रीवाची मैत्री अग्नी साक्ष करून देतात मारुती राया. अग्नीला साक्षी होतं की त्या गोष्टी खूप सार्थ होत असतात. आणि म्हणून अग्नी पेटवून, अग्नी हे करून त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालून मारुतीच्या समक्ष त्या दोघांची मैत्री. आणि ती रामाचा अवतार संपेपर्यंत टिकलेली. राम अवतार संपणार म्हणल्यावर सुद्धा सुग्रीव आलेली आहे. इतकं त्यांची ती मैत्री टिकलेली आहे. आणि मग ही मैत्री झाल्यावर मग पुढं सीतेच्या शोधासाठी लंकेत जायचं हो, कोण जाणार, कारण एवढा मोठा समुद्र ओलांडून जायचं आहे. आणि मग त्या कार्यासाठी एकच ना, हनुमानच ना. पण हनुमानाला एक शाप मिळालेला असतो. जसा जन्मतः तो सूर्याला धरायला जातो आणि मग त्याला हे लागून त्याचं हे झालेलं असतं तोंड सगळं, त्याप्रमाणे तो जेव्हा बाळ वय असतो, जसं बाळ वय आणि बाल वय इतक्या कमालीच्या खोड्या करत असतात हनुमंत. ते खूप अवखळ असतात, बालिश असतात. आयुष्यभर बालिशपणा मारुतीमध्ये आहे त्या, कारण तो खूप बालकासारखंच मन आहे मारुतीचं. जेवढा तो ब्रह्मचारी आहे तितकाच त्याचं बालमन पण आहे. तर त्याच्या खोड्या इतक्या वाढलेल्या असतात म्हणून त्याला शाप मिळाले असतात. सगळे देव जाऊन त्याला वायूला वगैरे सांगून बघतात, त्याला काही फरक पडत नाही. म्हणून त्याला सगळेजण शाप देऊन आणि सांगतात की तुला कुठलीच विद्या आठवणार नाही आणि तुझं सामर्थ्य तुला हेच होणार नाही. मग काय आई वडिलांना चिंता असतेच ना, मग ते हनुमानाबद्दल परत उच्चाप वगैरे घेऊन मग सगळ्या विद्या तुला
तुझं स्मरण जाईल असं सांगितलेलं असं तुला काही आठवणार नाही. पण ज्या वेळेला अशी वेळ येईल तुला कोणीतरी अगदी तीव्रतेनं आठवण करून देईल आणि गरजच भासेल त्यावेळेला तुला सगळ्या विद्या आणि कला आणि तुझं सामर्थ्य बळ सगळं परत पडेल. पण हे मारुतीला काहीच आठवत नसतं ना. त्यामुळे मारुती स्वतःहून म्हणतच नाही मी जातो म्हणून, त्याला काही माहितीच नव्हतं. पण मग त्याला सुग्रीव तयार करतात. सुग्रीवाला माहित असतं सगळं. सुग्रीव त्याला सारखं सांगून हो तुझ्यात ते बळ आहे, तू हे करतो. एखाद्या परीक्षेला बसवण्यासाठी जसे घरचे लोक आजूबाजूचे नाही तुला होणार, तू करणार, असं करून करून ते कार्य त्याच्याकडून पहिलं होणार असं त्याच्यापेक्षा सुंदर होतं. तसं या मारुती रायांचं होतं. आणि तो एवढा तेजस्वी आणि इतका ह्या गोष्टीसाठी तयार होतो की प्रात्यक्षिक एका ह्याच्यात ओलांडून जाऊन दाखवतो. आणि मग त्याची ती कामगिरी यशस्वी झाली म्हणल्यावर तो मी आता म्हणतो सीता माता जी आहे सीताबाईला शोधायचा प्रयत्न करतो. पण तेव्हा मला कशा ओळखणार, मला काहीतरी खूण हवी आहे ना. मग राम त्यांना अंगठी देतात मारुतीरायाला आणि ती अंगठी तो घेतो आणि जातो लंकेमध्ये तो अशा वेळेला प्रवेश करतो संध्याकाळच्या वेळेला. जाणून बुजून काही गोष्टी मारुती भयंकर बुद्धिवान आहे आणि मग जाणून बुजून कोणाच्या लक्षात येणार नाही अशा पद्धतीने प्रवेश करतो. तरी पण त्याला त्या संरक्षण रामायणातल्या ज्या स्त्रिया अतिशय वेगवेगळ्या ठिकाणी होतात म्हणून आपलं परवा ते 2 घटना सांगायच्या आहेत की हा रावण वधासाठी आणि राक्षसांच्या निपात करण्यासाठी शस्त्रास्त्र जी परमप्रकाशमान 100 शस्त्रास्त्र तयार झालेली असतात ती कोणी तयार केली असतात. 2 स्त्रिया आहेत त्या जया आणि सुप्रभा या दक्षाच्या कन्या. त्यांनी ही अस्त्र आणि शस्त्र ही तयार केली आणि पुढे मग ती विश्वामित्राने त्यांना ती कशी चालवायची आणि मंत्र वगैरे सगळे शिकवलेले. म्हणजे इतक्या स्त्रिया पारंगत होत्या. तर हे आता आठवायचं कारण म्हणजे त्या नगर रक्षणासाठी तिथे लंकेमध्ये स्त्रिया नियुक्त केल्या होत्या आणि त्यात सगळ्यात मोठी अधिकारी स्त्री जी असते तिचं नावच लंका असतं आणि तिच्याशी त्याला युद्ध करावं लागतं हनुमानाला. म्हणजे आणि मग तिला बाजूला करून आतमध्ये प्रवेश करत होतो. बरेच महाल बऱ्याच स्त्रिया बघत जातो आणि त्यावेळेस मनात असा विचार करतो हनुमानाच्या की हे मी पाप करते आणि स्त्रिया बघतात फक्त नाही की माझी माता भगिनी शोधतोय हे पाप नाहीये. आणि असं करत करत तो मग एका अंतःपुरात चिन्ह पोहोचतो रावणाच्या. तिथं एक सुंदर स्त्री झोपलेली बघतो. त्याला वाटतं इतकी सुंदर आहे आणि ती पण एक खरंच म्हणजे ती असते मंदोदरी. तिच्याकडे पण भरपूर तेज असतं. ती अतिशय तेजस्वी आणि अक्षरशः सीता वाटेल अशीच ती असते. त्यामुळं मारुतीचा समज असा होतो की हीच सीता आहे का. पण ती त्याला लक्षात येतं की एवढी गाढ माझ्या सीतामाई असणारच नाही. आणि तेवढ्यात तिथं तिला स्वप्न काहीतरी पडतं म्हणून जागी होते आणि रावणला हाका मारत त्याच्याकडे जाते ती. आणि मग त्याला कळतं की ही मंदोदरी ही रावण पत्नी आहे. मग तो पुन्हा सीतेच्या शोधात फिरत असताना त्याला कळते की संध्याकाळ झालेली आहे. म्हणजे आपल्या सीतामाई संध्यावंदन करतात. जसं कौसल्या रोज होम हवन करत असते तसं सीता रोज संध्यावंदन करत असते. मग संध्यावंदनासाठी कुठेतरी सीतामाई गेल्या असते असं समजून मग तो बागेमध्ये उद्यानामध्ये खाण्याच्या जागा सोडूया म्हणतो आणि मग बरोबर तो अशक्तपणात येऊन पोहोचतो. आणि रावणाने ज्या वेळेला तिला सुरुवातीला थोडं मागे पुढे होते लिंक जरी असली तरी आपण ती बरोबर कथांमध्ये असं होत असतं असं मागे पुढे होत असतं. रावण ज्या वेळेला तिला घेऊन जातो त्यावेळेला पहिल्यांदा अंतःपुरात ठेवतो पण नंतर तो तिथून तिला अशोकवनात न्यायला सांगतो. आणि अशोकवनामध्ये गेल्यावर एक राक्षसी असते त्रिजटा नावाची तिच्या ताब्यात देतो आणि म्हणतो साम धाम दंडभेद तिची अशी गोड बोला वाईट बोला वाटते त्या शिक्षा द्या पण तिला वश करून यांना माझ्याशी विवाह केला पाहिजे. आणि ती त्रिजटा ही सगळ्या राक्षसींच्या वरची अधिकारी असते. पण सीतेचा स्वभाव असा असतो ती सीतेच्या सहवासात ती राक्षसी अक्षरशः एवढी धार्मिक बनते आणि सीतेची उलट सोबतच करते अशोकवनामध्ये. आणि ती ज्या वेगवेगळ्या हा रावण करत असतो हे
की मायावी गोष्टी तयार करतो. एकदा काय करतो की रामाचं सगळं कसंच्या तसं शीर तयार करतो. त्यावेळी कसले कलाकार बसलेले होते, त्यांनी अक्षरशः खरोखर त्याचं शीर वाटावं अशी त्याची मूर्ती आणि शीर बनवलेलं असतं आणि ते तो दाखवतो रावणतीला आणि म्हणतो हे बघ आता तुझं काय, आता तुला माझं म्हणणं ऐकलंच पाहिजे. तर ती म्हणते हे खरंच रामाचंच शीर आहे, माझ्या पतीचंच शीर आहे आणि आता मला सहगमनासाठी माझ्या पित्याची मुली तर तुकड. रावण इतका खची होतो. हे शब्द जे आहेत ना, स्त्रीचे हे शब्द सुद्धा तलवारीच्या धारेसारखे आहेत. हे मृदू आणि साधे शब्द आहेत. खरं ती दुःखी असते ना, तिला काय म्हणायचं असतं, माझे पिता जग खूप लांब आहेत आणि तूच माझा पिता हो आणि मला सहगमनाची तयारी करू दे. रावण हा कधी बोलली तुझ्या सीता आपलं रक्षण करण्यासाठी एवढी तिथं तिच्याकडं धैर्य गोळा करत असते, अतिशय तिखट हिंवेने बोलत असते. तिला घेऊन गेल्या तो म्हणतो बघ मी माझी लंका बघ, सुवर्ण लंका आहे, तुला सोनं चांदी अमुक अमुक रत्न माणकं लावलेले खांब बिंब काय, तिला सगळं तुच्छच आहे ना सीतेला. मुळात सीता अयोध्या एवढ्या याची सम्राज्ञी होणारी दिसती, तिला काय आहे लंकेचं आणि राम बरोबर नाही म्हणल्या तिला कशातच काहीच रस नव्हतो. ती म्हणते अरे तू एवढं तुझ्या पराक्रमाचं वर्णन करतोयस, तू मला चोरून आणलंस ना, तुझ्यात धमक आहे का, माझ्या रामाबरोबर युद्ध करून तू मला आणलंयस का, तू चोरून आणलंयस आणि मी माझे राम हंस आहेत आणि मी हंस पक्षासारखी आहे. म्हणते राजहंसाबरोबर राहिलेली स्त्री, मी राजहंसिनी तुझ्यासारख्या डोम कावळ्याबरोबर राहील काय. आणि म्हणते सापाला गरुड हा मारणारच, तू साप आहेस. ती धैर्य गोळा करते आणि असं भयानक होते तिला जीवाची भीती वाटत नाही. तिचा प्रचंड विश्वास असतो की राम मला घ्यायला गेला म्हणून. अशी सीता एवढी धैर्यशील आणि सात्विक आणि पती फक्त 11 पती, याच्या पलीकडे दुसरा विचार नाही आणि तो येणारच आणि अशा ह्या त्रिजटेला तिच्या संरक्षणाला ठेवलेलं असतं. ती तशा पद्धतीने राक्षसीने तिला शिक्षा द्यायची आहे, त्रास द्यायची आहे, तीच तिच्या सहवास जाऊन सात्विक बनते आणि सीतेला उलट सोबत करत असते. हा सगळा सीतेच्या स्वभावाचा प्रभाव असतो. आणि आपल्या विभीषणाची पत्नी आणि कन्या, विभीषणाची पत्नी ही सरमा, ती स्त्री आलेल्या जाते. सरमा ही तिला कसला काही त्रास होतोय का, वेदना होत आहेत का, तिला कसला औषध द्यायचंय का, याची काळजी सरमा घेते. आणि कलावती ही तिला कथा सांगणे, गाणं म्हणून दाखवणे, जळमळून करणे, एकटीनं अशोक वनात राहायचं आणि या राक्षसीच्या सहवासात कसे काढले तिनं. तर तिला पण आपल्या काही चांगल्या गोष्टी, तिची सेवा करणारे पण तिला भेटलेले आहेत ना. मग अशा पद्धतीने ती दिवस काढत असताना मग जेव्हा मारुती तिथे पोहोचतो, मारुतीला कळतं की बरोबर ओळखतो तिचा सीतेचं दशा झालेली असते. सीतामाई जशी राजवाड्यात आहे तशी नसतेच ना, अतिशय अवस्था तिची कृश झालेली असते. आणि ज्या वेळेला रावण तिला पळून आणतो, अंतपुरात ठेवतो, त्या वेळेला आणि ब्रह्मदेवानं इंद्राला पाठवलेलं असतं. एका मातेला आणि सांगितलं तिला दिलेलं असते हे प्राशन करायला पाहिजे की त्याच्यामुळे तिला शहाण, निद्रा या गोष्टींवर तिला ते हे मिळवता आलेलं असतं. कारण ज्या वेळेला पळवून नेतो राम त्यावेळेला ब्रह्मदेवाला सुद्धा आनंदही होतो, दुःखही होतं. का आनंद होतो, आता रामाचा शेवट होणार आणि दुःख होतं, आता सीतेचे हाल सुरू झाले. पण ते जसं एखादे आई वडील आपल्या मुलीला कन्येला जसं कुठं लांब गेले म्हणून काहीही पाठवणार, तिची काळजी घेणार, तशा पद्धतीनं ब्रह्मदेव तिला इंद्राबरोबर हे पाठवतात. आणि त्या अशोकवनात म्हणून मग ती काही खाणं पिणं काही नाही, खुश होणारच नाही. सदैव रामचिंतन, रामाचं हे उघड डोक्यात कधी येणार. आणि हा सदैव रावण आठवण झाली की टपकला आणि त्याला सारखी सवय लागलेली असते की तू
तू काहीतरी होय म्हण, तू मला होय म्हण, तू मला होय म्हण. त्यानं इतकं तिला त्रास दिलेला असतो आणि त्यांनी एवढी त्रस्त असते. आता तिला खूप महिने झालेले असतात, जवळजवळ 9 महिने लोटलेले असतात. हा त्रास ती सहन करत असते. आणि मारुतीला जेव्हा ते तिथं त्यावेळेला तिच्या दिसण्यावरनं सीतामाईने करतात आणि रावणाचा आणि तिचा जो संवाद होतो, म्हणजे सीता त्याला वाईट बोलते आणि रावण तिला अजूनही वश हो म्हणतो. तर त्यावेळेला मारुतीला कळतं आणि मारुती म्हणतो की आता मात्र हे सगळे गेले की मला सीतामाईला सांगितलं पाहिजे. मग रावण निघून जातो संतापाने की वाकडं आणि वाईट बोलल्यावर. तो निघून गेला की मग मी त्रिजटा येते, की सगळे ते आपण सुरक्षा अधिकारी या बघतात कशाला लाटा मारून काढतात बाजूला, चला चला बाजूला करत ते सगळं तिथे बरोबर सगळ्यांना बाजूला करते. सीतेला जरा थोडा श्वास बुजवण्यासाठी ती खूप काळजी घेत असेल. त्रिजटा राक्षसी तिला ठेवलेला असेल सीतेला त्रास द्यायला, ती हात मागत असते आणि ती सीतेला मोकळी करून देते. आणि सगळे बाजूला झाल्यावर मग सीता थोडा मोकळा श्वास घेतल्यावर तिला वाटतं की कधी माझे हाल संपणार, राम मला कधी नाही मिळणार. 2 महिने झाले, त्यांना एवढ्या अवधीमध्ये एखादा मित्र नाही का मिळाला आणि त्यांना म्हणजे आठवण नाही का येत. आणि लगेच क्षणात तिला वाटतं की या मायावी राक्षसांनी काही माझ्या नावाला केलं नसेल ना. आणि राम असतील का, ते असतील तर हवे असते, ते नाही आहेत का, असं तिच्या मनात मन चिंती ते वैरीनं चिंती. अशा पद्धतीनं सीतेच्या सुद्धा मनात असे विचार येतात आणि असं उघडपणा बोलून दाखवत असते. समोरच मारुती वृक्षावर बसलेला असतो, तो ते ऐकतो, म्हणते नाही असं नाही, पण म्हणते मायावी राक्षस का सांगावं तुला. म्हणते नाही रामाचं असं कधी होणार नाही, असं तिचं विना म्हणत तिथे. म्हणते नाही मग मी कशाला जाऊ, मी माझा घेणं संपवते असं म्हणून ती असा बोलणं तिचं. जेव्हा आपण कधी कधी बोलत असतो मनामध्ये, तेव्हा सुद्धा कोणी घरात नसेल, आजूबाजूला कोणी नसेल किंवा तंद्रीत आपण असतो तर खरोखर बोल पण दिसतातच ना. तसे तिच्या तोंडातून हे सगळ्या राक्षसींना बाजूला टाकून सोडलेलं असेल त्रिजटेनं, तिच्यापाशी कुणी नसते आणि ती एकांतात विचार करता असं तिच्या तोंडातून बाहेर पडतं. ते मारुतीला ऐकायला हे भयंकर होते. हे असे विचार माझ्या सीतामाईच्या मनात येता कामा नये. त्या क्षणाला मला भेटलं पाहिजे आणि तो पटकन वृक्षावर खाली उडी मारतो, समोर येतो, गुडघे टेकून उभं राहून ती अंगठी सीतामाईला देतो आणि ती अंगठी बघितल्यावर तिला एवढं भरभरून देतं जणू काही तिला नावच भेटले. ती कपाळाला अंगठी लावते, नमस्कार करते आणि क्षणात तिचा विचार करतो. जे हे मायावी राक्षस कांचन मृग बनवतात त्यांना अंगठीचं काय आहे. आणि मग ती म्हणते तू कोण आहेस, तू कधी आलायस रामायणच्या जीवनात. मी निघताना फक्त लक्ष्मण मोदी होते आणि आता तू कोण आहे सांग, कोणत्या हेतूने आलाय. मग तो मारुती सगळं तिला कथन करतो, घेतल्या सगळ्या गोष्टी, तुझे सगळी नाती जनकाची कन्या आहे, माझी भेट कधी रामांची झाली, सुग्रीव कसे घेतला, काय राम कुठे आहे, काय चालू, सगळं इतकं अमृत सगळं तिला सांगतो आणि मग तिचा विश्वास करतो. मग ती म्हणून तिला आनंद होतो की चला म्हणजे आपण आता कुठे आहोत हे वृत्त रामाला समजणार आणि मग रामाने यायला सोपं जाणार. मग खूप आनंद होतो आणि मग मारुती म्हणतो मी आता जातो, माझे सेनापती मला वेळ पाळली तर रागवतील, मला दिलं पाहिजे. ती म्हणजे तू आहे मला अगदी रागायचं, तू उद्या जा नाही. आपल्या माहेरचा माणूस आला तुझा एखाद्या स्त्रीला वाटतं तसं तिला वाटलं आणि मग तो म्हणतो नाही नाही माझ्या सेनापती दिलेली आहे आणि माझं मामाचं काम मला करते, त्याला मला वेळच नाही लावायचा आहे. आणि मग गोळे म्हणून म्हणतो तुम्ही असं करता का, त्याला माझी काम द्यावं नसेल. इतका गोळा आणि बाजूच असतो तो मारुती. मग ती म्हणते अरे असं कसं चालेल, की रावणाला जबरदस्तीनं आणलं म्हणूनही आले, परपुरुषाचा स्पर्श नाही होणार मला कुणाचा आणि तो माझ्या संमतीनं मी कधीच होऊ देणार नाही. आणि दुसरं म्हणजे मला तो इथून द्यायची, पण मग रामांचं पराक्रमाचं काय होईल, मारुतीने मला करून आणलं असं सगळीकडे होईल. आणि म्हणते तू देशील सुद्धा, मी येईन सुद्धा, पण तू जेव्हा समुद्र उल्लंघून जाणार आहे त्यावेळेला जर मी पडले तर, भीतीनं माझे हात सुटले तर, व्यवहारी दृष्ट्या सुद्धा ते किती चुकीचं आहे. असं त्या दोघांच्या संवादात मग मारुती म्हणतो हो हो. आणि मग म्हणतो आम्ही तुम्ही तुमच्यासाठी पहिल्यांदा मारुती भेटतो तेव्हा काय म्हणतो माझ्यासारखे मी फार हे आहे म्हणतो साधा सैनिक आहे आणि मी तिला कळतं ना तो किती बलवान आहे, एवढा
देवाकडे, म्हणजे तुला सोडवणं सोपं आहे. मग पुन्हा या वेळेला ती म्हणते, अरे तुमच्यासाठी 4 वानर तुम्ही काय मदत करणार आणि तू कसं काय म्हणाले येणार? मग तो म्हणतो, मग तो आपलं भव्यरूप पण तिला दाखवतो आणि म्हणतो, मी एवढा बलवान आहे की मी एका मुष्टी प्रहरमध्ये रावणाला नष्ट करीन आणि तुला घेऊन जाईल. आणि मग ती पुढचे सगळे संवाद सांगते आणि ती नाही येऊ शकत, म्हणजे तू रामांना माझा निरोप दे आणि तुला. मग तो म्हणतो, तुम्ही मला ओळखलं, ही कोण मी तुम्हाला दिली, तसं तुम्ही पण मला काहीतरी कोणत्या मी सीता माताला भेटणार मी कसं सांगू, ते कसे विश्वास ठेवणार, वर्णन मी कसं करणार तुमचं. मग ती आपल्या वेळीला चुडामणी काढून देते. चुडामणीचं महत्व सुद्धा खूप असतं. जसं बायकांचं मंगळसूत्र जशी जोडली तसा तो एक सवाष्णींचा एक अलंकार आहे तो. आणि ती म्हणते तो चुडामणी फक्त मी, राम आणि त्याचे माता पिता एवढ्यांनाच हा माहिती आहे. माझ्या लग्नानंतर वेणीचे घालायचं एक अलंकार असतो, तो रामानी स्वतः मला तो माझ्या वेणीमध्ये घालून दिलेला आहे. हा तू त्यांना दे. त्यांना ते माहिती आहे, कारण त्यांनी हाताळलेला आहे दागिने. स्त्रियांचे सगळेच दागिने काही पुरुष हाताळत नाही, कापून बघून माहीत असतात. पण रामानी तो स्वतः मला तो घातलेला आहे, तर हा तो नक्कीच ओळखतील असं म्हणून ती तो चुडामणी देते. आणि तो चुडामणी घेऊन नमस्कार करून मारुती निघतो आणि इकडे रामांना सगळं वृत्त सांगतो सहजपणे. हो, आलो की भेटू, सीतामाता भेटल्या ना मला, मी त्यांना निरोप सांगितला आणि आता त्या तुमच्या प्रतीक्षेत आहे, आपल्याला सगळं लवकर हे करायला पाहिजे. मग सगळी त्यांची हालचाल होते, वेगळ्या वेगळ्या तुकड्या केल्या जातात सैन्याच्या आणि मार्ग शोधायला निघतात. मग पुढे सेतूचा मार्ग निघतो, सेतू बांधला जातो. पण त्याच्या आधी एकदा असे मार्ग शोधत असताना मारुती अंगण यांची एक तुकडी शोधत आणायला निघालेल्या असताना एकदा एका गुहेमध्ये जातात आणि त्यांना पुढचा रस्ताच सापडत नाही. तो रस्ता कसा शोधायचा त्या गुहेत, तर ती गुहेबाहेर फक्त इकडं आली त्यांना चकवा होतो. असं करता करता ते म्हणतात मागे जाण्यापेक्षा पुढंच गेलेलं बरं, म्हणून ते पुढे पुढे जात राहतात. तर त्यांना खूप छान प्रकाश होता, त्यांना हळूहळू यायला. पण नंतर इतका तो प्रकाश वाढतो, फक्त प्रकाशाच्या दृष्टीने म्हणतात मार्ग मिळेल, मग पुढे जायला लागतात. पुढे गेल्यावर त्यांना अतिशय सुंदर स्त्री तपश्चर्याला बसलेली दिसते आणि ती असते स्वयंप्रभा. स्वयंप्रभा ऋषी कन्यासाठी, पण ती अप्सरा आहे. आणि ती आणि हेमा अशा ह्या दोघीजणी खूप जवळच्या मैत्रिणी. आणि या दोघीजणी या गुहेत राहत असतात. या गुहेत खूप मोठा राजवाडा मयासुरानं. हेमा पण ऋषी कन्याचे. हो, हेमा नाही, हेमा ही अप्सरा आहे. आणि हेमा आणि स्वयंप्रभा या दोघीजणी त्या राजवाड्यात राहतात. पण हा राजवाडा तिला हेमेला तिचा पती मयासूर, आणि मयासूर आणि हेमा हे मंदोदरीचे माता पिता. आणि मंदोदरीचं लग्न सुद्धा नंतर पुढे रावणाशी फसवूनच झालेलं असतं. रावणाने त्या मयासुराला, मी ऋषीपुत्र आहे, मी शंकराला प्रसन्न करून घेतले, मला अनेक वरदान आहे, मी इतके पराक्रम केले वगैरे वगैरे सगळं सांगितलेलं असतं. असं पद्धतीने केलेलं असतं. आणि मग ती स्वयंप्रभा जी असते, स्वयंप्रभाने ही त्या हेमेला आपल्या पत्नीला बांधून द्यायचा म्हणून खूप छान राजवाडा बांधलेला असतो. विपुल प्रमाणात फळं, फुलं आणि वेगवेगळे झरे वगैरे, पाणी विपुल प्रमाणात असतं. आणि त्यावेळेला बरोबर वानरच नाही, एवढी भुकेलेली असते, त्यांच्या पोटात कावळे ओढत असतात, त्यांना अन्न हवं असतं, पण त्यांना सगळं बजावलेलं असतं. वानर असल्यासारखं बकाबका जाऊन खायचं नाही. तुमच्या प्रदेशात ठीक आहे, पण आपण आता बाहेर जातोय, आपल्याला जर कोणी भेटलं तर पाहुणे बिवले जे कोण असतील, जसं लहान मुलांना बजावतो तसं मारुतीला बजावतो, वाता वाता करून खायचं नाही. तर तुम्ही शांततेने घ्यायचे, कुणी दिल्याशिवाय खायचं नाही. तुम्ही बिचारे असते गप्प बसलेले असतात. ते त्या स्वयंप्रभेला कळतं. ती स्वयंप्रभा जी असते ती स्वयंप्रकाशित असते. तिच्या शरीरातून तो प्रकाश बाहेर पडत असतो. ती अतिशय तेजस्वी तपश्चर्या करणारी स्त्री असते ती सुद्धा. मग ती तिला कळल्याबरोबर ज्ञान पण असतं, त्यांना ते तपश्चर्या करण्याचं ज्ञान पण असतं. तिला कळतं की सगळी सेना भुकेलेली आहे. मग ती विंदा सांगते, ह्या सगळं काय हवं ते. आणि मग ती सगळी सेना तिथं खाणं पिणं वगैरे करतात. आणि खूप छान ते कसं बाहेर पडायचं तो मार्ग ती त्या सगळ्यांना सांगते. आणि मग हे मार्गाला लागतात. म्हणजे हा स्वयंप्रभेचं कार्य होण्याच्या अगोदर हेमेचं कार्य झाल्यावर
हेमा स्वर्गात निघून गेलेली असते आणि फक्त या कार्यासाठी स्वयंप्रभा थांबलेली असते तिथं. की जेव्हा राम सीतेच्या शोधात गेल्यातील त्यावेळेला त्यांना कुणाला जे मार्गदर्शन करायचं आहे, वाट दाखवायचं, यासाठी ती इथं पूर्ण थांबलेली असते. आपल्या मैत्रिणीच्या राजवाड्यात काय मैत्री पण होती त्यावेळेची. आपण काल बघितलं अनुसयाच्या मैत्रिणीला तिनं मैदळातून वाचवलं. या दोघी मैत्रिणी एका ठिकाणी राहत होत्या. ही सगळीच नाती त्यावेळेची अतिशय चांगली होती. आजही आपण खूप छान छान मैत्रिणी बघतो. जीवाला मिळणाऱ्या मैत्रिणी असतात. मैत्रिणी आयुष्यात उभं करतात. आजही बघतो आपण असं आहेत स्त्रिया खरंच खूप जागृती समजची आणि प्रेमळ असतात. त्याप्रमाणे ती स्वयंप्रभा आपलं कार्य झालं की निघून जाते स्वर्गात आणि मग पुढे सगळी तयारी करून सगळे लंकेत पोहोचतात आणि लंकेत पोहोचल्यानंतर रावणाचं आणि रामाचं युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये सगळ्या कृत्या वगैरे वापरल्या जातात. रावण एकदा पहिल्याच युद्धा दिवशी काय करतो, नागोपाश टाकतो आणि मग पुन्हा त्रिजटेला सांगतो की सीतेला पुष्पक विमानात घालून तू तिला ते रामाच्या आणि लक्ष्मणाची स्थिती दाखव, म्हणजे त्याचा मृत्यू झालेला आहे, नागाने आवडलेला बघितल्यावर याचा मला होश होतो. पण ती सीता आहे आणि तुला जे काय करेल ते करून घ्यावंच लागतं. मग ती त्रिजटेबरोबर आहे. मग त्रिजटा म्हणते अगं तो राम जर मृत असेल सुतक असेल तर हा रावण पुष्पक विमानात बसून येत होते, म्हणजे काय संस्कार होते त्यांचे. त्यामुळं तू ज्या अर्थी पुष्पक विमान दिले त्या अर्थी ते मृत नाही, ही पहिली गोष्ट. आणि तू आता बघ म्हणते त्यांचे चेहरे किती छान आहेत, किती लालसर आहेत चेहरे, त्यांची नखं गुलाबी आहे, ते मृत नाहीये तर ते बेशुद्ध आहे. आणि तेवढ्या देखतच गरुड येऊन मारुती गरुडाला पाठवतो आणि गरुड येऊन त्या नागपासून त्यांना सोडवतो. म्हणजे त्रिजटा तिला एवढी जपत असते, खूप मदत करत असते. ते शिर दाखवून झाल्यावर तेही ती सांगते, तेही ती सांगते. आणि मग ते एकदा असं रावणाला वाटतं की आता सगळे उपाय झालेले, तो मंदोदरीला सांगतो आता तू जा आणि तू त्या सीतेला समजावून सांग, युद्ध टाळायचं असेल तर तू मला होय म्हण आणि तू आता जा. रावणाची पत्नी आता मंदोदरी बद्दल आपण मंदोदरी ही हेमा आणि मयासुर या दोघांची कन्या, अतिशय सुंदर. ती पण अप्सरा कन्या ना, अप्सरेची कन्या सुंदर असणं अतिशय सुंदर असते. आणि तिचं लग्न हे असं फसवून झालेलं असतं. रावण जेव्हा तिला पाहतो तेव्हा त्याला ती आवडते आणि मग तो त्या तिच्या पित्याला मयासुराला सगळी आपल्याला मराठीमध्ये होकारात्मक सगळ्या गोष्टी अशा होकारात्मक ज्या आपल्यामध्ये ज्या सुंदर सुंदर आणि अतिशय चांगल्या गोष्टी आहेत त्याचं वर्णन करतो. मी ऋषींचा पुत्र आहे, मी शंकराचा भक्त आहे, मी एवढे पराक्रम केले, माझी लंका सोन्याची आहे, माझ्याकडे एवढे आणि तेवढे नको, ते सगळं त्याची माहिती वस्तुस्थितीच असते ना. त्यामुळे मग तो ऋषी पुत्र आहे एवढा धार्मिक आणि एवढ्या महिन्यावर मंदोदरीला घेऊन टाकतात आणि मग मंदोदरीला कळते की आपला कसा आहे. पण ती स्त्री ही पतिव्रत असते. एकदा पती मान्य म्हटलं की तिच्या मनामध्ये पुन्हा ती फक्त त्याला सुधारायचा खूप प्रयत्न करते, पण त्याच्यावर किती परिणाम होत नाही. पण एवढं मात्र खरं असतं की त्याची ती कायम सम्राज्ञी आहे आणि तो तिचा कधीही अपमान करत नाही. रावण आपल्या पत्नीचा कधीही तिला वाईट वागवत नाही. तिला आपला पती म्हणजे पुरुषांचा मेरुमणी आहे असं वाटणं इतपत तिला त्याचा अभिमान असतो. त्याच्या पराक्रमाचा तिला अभिमान असतो. तिचं रावणावर भयंकर प्रेम असतं. तिचा पुत्र सुद्धा भयंकर पराक्रमी, मेघनाथ आणि इंद्रजित अशी 2 नावं आहेत. आणि तो इतका पराक्रमी असतो, पण ही त्याला रावणाला इतकं सीतेला सोडून द्यायला सांगते आणि तिच्या मनात सदैव भीती असते मंदोदरीला की हा राम आला तर रावणाचा पराभव होईल, नाश होईल, राक्षस सेना संपेल. खूप सांगून पण तो काही ऐकत नाही. आता तिला सीतेकडे जा म्हटल्यावर मग तिच्या पण मनात आता परवानगी मिळालीच आहे. तर ती मंदोदरी म्हणते की ज्या सीतेसाठी हा माझा पती मिळाला युद्ध करायला गेलेला आहे आणि एवढा रुग्ण झालाय, ती आहे तरी कशी दिसायला, आपण बघून तरी येऊया. तोपर्यंत काढलेलंच नाही. हा
तोपर्यंत तिने पाहिलेलंच नाही. नव्हतं पाहिलं. पळवून आणलेली स्त्री बायकोला कोण दाखवेल? आणि ती बायको तरी कशाला आणि अशा खूप मांडलेल्या आहेत त्या. खूप. आणि तो हो ना, त्याला उद्योगच होतो असा कुठे स्त्रिया. पण पराक्रमी रामाची पत्नी आणि तिचं जे वर्णन ऐकलेलं असतं त्याच्यामुळे तिला उत्सुकता होते की आता मला. आणि विभीषणाकडनं पण तिला कळतं ना, विभीषण खूप धार्मिक असतो. हे सगळं कुटुंब त्यांचं एकच असतं ना, जरी महाल वेगळे असले तरी तिलाही कळत असतं. आणि तिला आणखीन एक त्या राक्षसांनी पण एका सांगितलेलं असतं. त्या राक्षसाचं नेमकं मला आता नाव आठवतं. त्या राक्षसांनी सुद्धा विनवणी करून राक्षसाला रावणाला सांगितलेलं असतं, तू सीतेला सोड, ती सगळी सेना नष्ट होईल, तुझं राज्य नष्ट होईल, तुझा नाश होईल. पण त्या रावणाने त्या मनावर घेतलेलं असतं. आणि मग मंदोदरी येते, सीतेला बघते आणि सीतेला म्हणते, तू एका पराक्रमी आणि ज्ञानी पुरुषाची पत्नी आहे. तुला माहिती आहे की आपण सगळे परमेश्वराचे ईशाचे अंश आहोत. मग तुला रावणामध्ये आणि रामामध्ये फरक का करतेस तू? ती कसली सीता आहे? ती सीता म्हणते मी ज्ञानी पुरुषाची पत्नी आहे. रावण स्वतः ज्ञानी आहे आणि त्यानं केवढी तप केली आहे तो बघतोय. आणि त्याच्यामध्ये पण अंश आहे रामाचा देवाचा. पण त्याला तू आणि माझ्यामध्ये फरक तो का करतोय? तो तुझ्याबरोबर का समाधान? मंदोदरी स्वतःच सौंदर्याचं, आपल्या राजकन्या म्हणून त्याचं सगळ्याचं तिला एवढं हे असतं की म्हणते सीता माझ्या पासंगालाही पुरणार नाही. स्वतःला इतकं श्रेष्ठ समजत असते. आणि म्हणते तुला काय सीतेशी लग्न करून सुद्धा काही उपयोग होणार नाहीये. की माझ्यासारखी आजकाल सगळे पत्नी धर्मती सगळे वापरून तिथे झालेले असतात अशी ती मंदोदरी असते. आणि जेव्हा रावणाचा वध होतो तेव्हा तिला ती म्हणते तसं लोक आपल्या मांडीवर म्हणते तू साक्षात गॉड आहेस. तुझ्याबद्दल शोक करणं म्हणजे चूक आहे. पण मी एक स्त्री आहे, माझी तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी शोक करते. पण तुम्हाला एवढा पराक्रम तो गेला तरी तिच्या मनात आणि तिने संगमन केलं. आणि ती आपल्या पंचकन्यांमध्ये येते. पंचकन्या आणि तारा पण आपण बघितली तर तारेचं पण सांगितलं ना. तारा ही जी तारेचं पण झालं ना. तारा ही वालीची पत्नी. ज्या वेळेला सुग्रीवाकडे राम येतात आणि सुग्रीवाकडनं मदत घ्यायची असते त्यावेळेला त्या वालीची पत्नी असते ना ही तेव्हा ती सुग्रीवाकडे आली. ती भरपूर मोठी गोष्ट आहे की आपल्याला आपल्या कथनामध्ये घालता येणार नाही. तर वालीचा मृत्यू झाल्यानंतर अंगद पण लहानच असतो आणि सुद्धा सुग्रीवाबरोबर. आणि 2 पती असून सुद्धा ती तारा सुद्धा पतिव्रतामध्ये आहे, पंचकन्यांमध्ये आहे तारा. तिचं वालीवर भयंकर प्रेम असतं. ती वालीची पत्नी असते. सुषेण म्हणून वानर असतो त्याची ती कन्या. तिच्याकडं पण आयुर्वेद कला असते. तिला जेव्हा निसर्गात आणि मानवामध्ये जेव्हा उत्पात होतात, उत्पात म्हणजे काहीतरी विचित्र घटना निसर्गात किंवा मानवामध्ये सुद्धा मनोवस्था जेव्हा अशी भांडणाची, द्रव्याची, ते सगळं तिला कळत असतं पूर्वविचार. अशी ती हुशार, भयंकर, बुद्धिमान, अतिशय सुंदर दिसायला, शरीर सौष्ठव चांगलं असतं तिचं. आणि एकदा वालीची पत्नी, एकदा सुग्रीवाची. एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तिला सुग्रीवाची पत्नी म्हणून राहावं लागतं. पण 2 पती असून सुद्धा त्या दोघांनाही फक्त ताराच प्रिय असते. जेव्हा सुग्रीवाची पत्नी वाली पडून येतो तेव्हा ती रोमा परत मिळवण्यासाठी तो रामाला सांगितल्यावर रामाचं आणि वालीचं युद्ध होतं. ते सुग्रीवाचंच होतं. सुग्रीवाचं पहिल्यांदा होतं त्यावेळेला पूर्ण हे करून वाली परत होतो तेव्हा तारा त्याला सांगते सुद्धा तू आता दुसऱ्यांदा जाऊ नकोस युद्धाला, तू परत येणार. तिला बरोबर हे कळलेलं असतं, तिला कळत असतं ते सगळं. पण वाली एवढा हे असतो, सूर असतो आणि त्याला हे एवढी त्याला अंगात बळ असतं की नाही मी जाणार. आणि मग तो त्याचा शेवट होतो त्याच्यामध्ये. खूप शोक करते आपल्या पतीवर, भयंकर तिला शोक अनावर होतो. पण प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेते, पुढं जाते, सुग्रीवाची पत्नी होते. आणि ज्या वेळेला सीता शोधायला जायचं आहे तेव्हा पर्जन्य जेव्हा सुरू होणार त्याला 4 महिने लागतात. हा विजय झालेला असतो आणि किष्किंधा नगरी बरेच दिवस सोडलेली असते सुग्रीवानं. तेच ती कथा खूप मोठी आहे, ती आपल्याला ह्याच्यात शक्यच नाही सांगणं. तर ती किष्किंधा नगरीमध्ये
सुग्रीव आणि बरेच दिवस पत्नी त्याच्याबरोबर बसले. त्यामुळे मग राम त्याला म्हणतात आता हे पर्जन्याचे दिवस आहेत, तर एवढ्या 4 महिन्यांमध्ये तू किष्किंधा नगरीमध्ये जाऊन राहा, तुझ्या पत्नीचा सहवास आणि तुझं राज्य बघ, तू परत किष्किंधा नगरीमध्ये जाऊन राहा आणि आम्ही 4 महिने गुहेमध्ये जाऊन वास्तव्य करतो आणि 4 महिन्याचे वास्तव्य मग आपण सीता शोधायला जाऊ. राम प्रथम असं म्हणत नाहीत आधी माझी पत्नी शोधूया आणि मग तुझं बघू. ते आधी मित्रासाठी काम करतात, त्याची पत्नी आधी सोडून देतात, त्याला त्याचं राज्य देतात, त्याचा राज्याभिषेक करतात आणि मग 4 महिन्यांनी आता वेळ आलेलीच आहे तर तू विश्रांती घे, तुझ्या पत्नीच्या सहवासातून तुझ्या राज्यात जा परत. आणि मग 4 महिन्यांनी येऊन सांगितलं. प्रत्यक्षात 4 महिने झाले तरी सुग्रीव आलेले म्हटल्यावर लक्ष्मणाला राम सांगतात की जाऊन ये म्हणून. आणि मग लक्ष्मण रोज त्याचा पुढे घाबरत असतात. मग मारुतीला बरोबर कळतं की मारुती नेहमी टेळणी करत असतात आणि त्यांना कळतं की लक्ष्मण यायला लागला आणि त्यांना हेही माहिती आहे विचार केले सगळे चालेल, आपल्या जबाबदाऱ्या काय काही पूर्ण करत नाही आहे. आणि ते खूप हुशार असतो, त्याला बरोबर कळतं की काय येतंय लक्ष्मण. आणि अक्षरशः राम पहिल्यांदा तो लक्ष्मणाला सांगतो हा चालेल ना, आम्ही सगळी तयारी केली, युद्धाची तयारी वगैरे खूप छान वर्तन असतं मारुतीचं, एवढा बुद्धिमान असतो. त्यांना झाकून घ्यायचा प्रयत्न करतात मारुती की आम्ही युद्धाची तयारी केलेली आहे, कालच आमचं केलं, शस्त्रास्त्रांची धाड करून घेतली वगैरे वगैरे. आणि जो तारेला सांगतो आता, कारण जर लक्ष्मण जर समोर आला सुग्रीवाच्या काही कळलं नाही आणि त्यांचे ते संबंध हे व्हायला नको, त्यांचे वाद भांडण व्हायला नको, खोप व्हायला नको, त्याचा म्हणून मग तो तारेला सांगतो की तुम्ही सामोरं जा. आणि मग तारा त्याला सामोरं जाते, त्याचा राग शांत होईपर्यंत आदर सत्कार करते आणि मग त्याला सगळं सांगते की हो थोडा वेळच झाला, थोडं दुर्लक्ष झाले, आम्ही तयारी करतोच आहे. मारुतीला सांगितलेलं असं थोडंसं मुलाला त्याप्रमाणे बोलते आणि त्याला सांगते की तुम्हाला सीतेच्या शोधाला जायचं असेल तर सुग्रीवाला भेटलंच पाहिजे, कारण सुग्रीव हा मलाढ्य भयंकर पराक्रमी तर आहे, तुम्हाला आता कळलेलंच आहे ते. आणि त्याची केवढी माणसं नाही अजून तुम्ही कधी बघितलेलीच नाही आहे. त्याच्यासारखे अनेक हजारो वानर आहेत, तर तुम्ही त्याचं सहाय्याशिवाय जाऊ शकत नाही, मग सीतेची सुटका तर लांबच. असं म्हणून ती त्याचा राग शांत करते आणि लक्ष्मणासारख्या क्रोधित व्यक्तीला पूर्णपणे शांत करून पुढं प्रवासाला जायला मदत होते. अशी तारा ही 5 कन्यांमधलीच आहे. म्हणजे आपल्या बहुतेक आपल्या सगळ्या स्त्रिया झालेल्या आहेत, आपल्या सगळ्यांचं चरित्र आपल्याला जे जे आपल्याकडे आता मध्ये आल्या त्याच्याबद्दल आपण सगळ्यांची माहिती घेतो. आणि मग रावण वध झाल्यावर मग मारुतीला सांगतात राम तू आता जा आणि सीतेला बोलावून आण, पण तू आधी विभीषणाची पदार्थ. विभीषणाला राज्याभिषेक सुद्धा होतो तोपर्यंत पण राम फोन करतात आणि मग मारुतीला सगळं मारुती जातो, सीतेला सांगतो तुम्हाला बोलवलेलं आहे, विजय हळूहळू बातमी सांगतो मग असं झाले, विजय झाला आहे आणि रावण वध झाला आहे आणि आता आपल्याला बोलवलेलं आहे आणि तुम्हाला जन्मस्नान करून यायला सांगितले वगैरे. मग विभीषणाची पत्नी तिला बोलवून सांगते की तू असं स्नान करून सगळं साधू शृंगार करून आहे अशा अवतारात मला कधी एकदा रामाला भेटेल असं झालंय आणि मी काय अवस्थेत आहे की रामाला बघू मी त्याच्या चिंतेत एवढी हे काढलेली आहे. पण ती म्हणते असं नाही करायचं, आपण आता सगळं छान सुखी जायचं. आणि विभीषणाची पत्नी तिला सगळं पूर्ण तयार करून शिबिकेत बसून तिची नारायण घेऊन रणांगणावर युद्धभूमीवर शिबिकेतून तिला नेलं जातं आणि तिला बघायला अनेक मानव असे उत्सुक असतात की ज्याच्यासाठी एवढं मोठं युद्ध केलं तिला पाहण्याची उत्सुकता. आणि मग ते विभीषणाला कळल्यावर ती विभीषण म्हणतात बाजूला करायला लागतात त्यांच्या त्या दंडक जे असतात त्याच्याप्रमाणे. मग राम म्हणतात नाही हे सगळे माझे आहेत, माझ्या कामासाठी एवढं कार्य केले, एवढे त्याग केले तिने त्यांनी आणि त्यांना नका असं करून तर तिला शिबिकेत यायच्या ऐवजी माझ्याकडे चालत यायला सांगा. आणि मग सीता चालत येते म्हणजे सगळ्यांना तिचं दर्शन होते. आणि जेव्हा राम सीता समोरासमोर येतात तेव्हा दोघांची नजरा त्यानिमित्त तुला बोलले पण खूप आनंद होतो. पण क्षणार्धात रामाचा चेहरा खूप बदलतो आणि सीतेला ते कळतं. आणि मग तो श्रीराम म्हणतात सीते तुझी आता सुटका केलेली आहे
ह्याच्यासाठी मी खूप पराक्रम करून सुटका केली. ही सगळे माझे मित्र आहेत, त्या सगळ्या परत मित्रांच्या मदतीने मी केलेलं आहे. पण आता आम्ही तुझा स्वीकार नाही करत आहे. तर तू विभीषणाकडे राहा, तू लक्ष्मणाकडे राहा, भरताकडे राहा. काय झालं असेल? सामान्य स्त्रीला काय करू? काय करेल ती सामान्य स्त्री? काय करेल? एवढं भयानक वाक्य आहे. पण ती सीता होती. सीताला राग आला, खूप वाईट वाटलं. पण तिने स्वतःला सावध काढली. तुम्ही काय बोलताय? आपण एकमेकांना समजतो. तुम्हाला माहिती आहे मी काय आहे ते. आणि तरी तुम्ही असे सामान्य वाटत. अगदी तेजस्वी आणि तपस्वी पुरुष तुम्ही, पराक्रमी पुरुष, आणि असं तुम्ही असली वाक्य माझ्यासाठी कसं काढू शकता? मग राम काही बोलत नाही. खूप चेहऱ्यावरचे सगळे एक्सप्रेशन असे काय ते हावभाव असे असतात त्यांचे, निर्विकार असतो चेहरा. मग सीता म्हणते, लक्ष्मणाला सांगते, काष्टगोळ्यांना त्यांनी एका अगदी प्रवेश करणार आहे. मग लक्ष्मण रामाकडे पाहतात. राम प्राणाला संमती देतात. अग्नी तयार होतो आणि ती अग्नीमध्ये प्रवेश करते. अग्नीमध्ये प्रवेश केल्यावर सगळे देव म्हणून बघत असतात. देवी येतात. राम सुद्धा अतिशय शोकाकूळ. लोकमुळं त्यांनी ते पाऊल उचललेलं असतं. त्यांना स्वतःला माहीत असतं सीता किती शुद्ध आहे आणि त्याशिवाय ती माझं दर्शनही घेणार नाही. पण लोकांचं काय? लोकांना सगळेच भीत असतात. सगळेच लोक सगळ्याच लोकांना भीत असतात. तोही काळ तसाच होता आणि तो तर राजा होता. त्यालाही प्रजेला बघायलाच पाहिजे. आणि आता हे सगळेजण काय म्हणतील हे असतं त्याच्या रावणाच्या ह्याच्यात. तिला ते सगळे देव आल्यावर अक्षरशः केवढी होण्या प्रसंग असतात. ते म्हणतात देवांना, मी माणूस आहे, मी दशरथ पुत्र राम आहे, मी काय करू तुम्ही मला सांगा, तुम्हीच सांगा. मग तेव्हा त्यांना देव सांगतात की तू नारायण आहेस, आदी तू, अनंत तू, मध्य तू, असा तू आहेस. आणि तुझी सीता कोण आहे? तू नारायण आहेस. आणि ती कोण आहे? ती निष्कलंक, शुद्ध, पवित्र, स्वच्छ अशी ती सीता आहे. आणि हे सगळे उद्गार अग्नी पण ऐकतात. आणि अग्नी तिला अशा पद्धतीने बाहेर ती पडते त्या अग्नीतून की तिच्या अंगावरच्या फुलाच्या माळा सुद्धा जशाच्या तशा टवटवीत असतात. आणि हे असतं बरं का, हे काही जादू नाही आहे आणि हे काही पुराणातलं आहे म्हणून सोडून देण्यासारखं खोटं नाही आहे. अग्नी प्रवेश हा अग्नीतून निघालीच कशी ही दंतकथा नाही आहे, हे सत्य आहे. कारण आज आपल्या कलियुगात सुद्धा अशी कथा, मला गजानन महाराजांचं चरित्र माहिती आहे, पण मी जे काय ऐकलंय तेवढं, जळत्या पलंगावर, ते मानवच होते ना, जळत्या पलंगावर बसलेले होते. मला पूर्ण चरित्र माहित नाहीये त्यांचं, नाही ते नाही माहित. तर त्यांना सुद्धा काहीही झालेलं नाहीये. तपस्वी कलियुगात सुद्धा झालेले आहे. आणि जे खरे तपश्चर्या करणारे, मनाची तेवढी हेच असते, सामर्थ्य, शक्ती. सीता ही मुळातच दैवी होती आणि पतिव्रता होती. तिचं सामर्थ्यच एवढं होतं की अग्नीही तिला काही करू शकले नाही. इतकी पवित्र होती. सही चला मग बाहेर पडली. रामाला आनंद झाला आणि आनंदानं सगळे अयोध्येला गेले. ही सगळी वानरजण त्यांच्या मागे लागली की आम्ही पण अयोध्येत गेलो, आम्हाला तुमची अयोध्या नगरी बघायची, तुमच्या मातांचं दर्शन घ्यायचंय. अगदी तारा सुद्धा त्यांच्याबरोबर जाते. सगळीच्या सगळी अयोध्येला जातात. अयोध्येला राज्याभिषेक होतो. पुढे सगळेजण छानपैकी राम आणि सीता सुद्धा चांगल्या आनंदात राहत असतात. आणि त्यावेळेला राम आपलं म्हणजे ती परिटाची एक गोष्ट सगळ्यांना माहिती आहे बघा, ती पण जाम होती आहे. कारण अनाथ शब्द तोडण्याचे प्रयत्नाचे नाही, बरोबर नाही आपण. ती पण दंतकथा आहे. आपलं रेग्युलर जे बोलण्याचे शब्द येऊन उपयोग आहे, पण माझी पहिली वेळ आहे ती. तर ती पण दंतकथा आहे आणि तसं नव्हतं ते. तर तिथं पोचल्यानंतर त्यांना नेहमी सामान्य जनतेमध्ये जाण्याची सवय असायची रामाला. आणि ते माहिती काढायचे, माझं राज्य कसं चाललंय, कोणाला काही कमतरता आहेत का, कोणाची काही अडचणी आहेत का. कारण प्रत्यक्षात लोक राजाला येऊन भेटणं आणि प्रत्यक्षात कळणं हे विषय अवघड असतात. म्हणून मग ते असे करण्यासाठी त्यांचा एक खूप चांगला मित्र असतो भद्र नावाचा. आणि मग ते भद्राला विचारतात, म्हणजे ते सगळं
एक त्यांचा समूह असतोच. त्या समूहामध्ये मिक्स होतात आणि त्यांना विचारतात की माझ्याबद्दल, माझ्या बंधूंबद्दल आणि सीतेबद्दल काय बोलतात. तर ते तुमच्या पराक्रमाचे गोडवे गातात, तुम्ही सेतू बांधला, रावण वध केला, तुमचा पराक्रम खूप छान बोलतात. पण ते म्हणतात की वाईट बाजू सुद्धा मला सांग. त्यावेळेला हा बद्दल सांगतो की सीतेबद्दल तुम्ही राज्यकर्त्यांनी जर अशा बाहेर अनेक महिने राहून आलेल्या स्त्रीला घरात घेतले तर उद्या आमच्या सामान्य माणसाचं कसं होणार. उद्या आमच्या पण स्त्रिया कुठं पण मनाने सुद्धा जातील आणि त्यांना आम्हाला घरात घ्यावं लागेल. असं बाहेर चर्चा चालू आहे. मग मात्र राम खूप विचारात पडतात, काय करावं त्यांना सुचत नाही. आणि तात्काळ ते दुसऱ्या दिवशी निर्णय घेऊन आपल्या तिन्ही बंधूंना समोर बोलवतात आणि सांगतात की काय सांगतो ते लक्ष देऊन ऐका. आणि ते सगळं मुद्राने जे सांगितलेलं त्यांना सांगतात आणि म्हणतात प्रजानुरंजनासाठी लोकांना जे वाटते ते त्यांच्यासाठी मी राज्यकर्त्यांनी राज्य आहे. त्यामुळे मला मी तुमचा सुद्धा त्याग करू शकतो, माझा सुद्धा मी प्राणत्याग करू शकतो व सीतेचा सुद्धा त्याग मला आवडून नाही आहे. तर मी सीतेला त्यागणार आहे. आणि हा विषय आता मला कोणीही परत अडवू नका, काही समजावून सांगू नका. हे सगळं ठरलेलं आहे. उद्या लक्ष्मण निघायचं आहे आणि तिला सीतेला पुन्हा सोडून यायचं आहे. कारण ते आदल्या दिवशी सीतेबरोबर एका उद्यानात फिरून आलेले असतात आणि उद्यानात फिरत असताना तेव्हा सीता गर्भवती असते हे रामाला माहिती असतं. ते तिला खरं तर घरच्या लोकांचं भक्तीचं कर्तव्यच असतं की त्या स्त्रीला काय डोळायला लागतात किंवा तिला काय आवडते त्या वस्तू देणं. त्याप्रमाणे राम पण तिला विचारतात की तिथे तुझी कसली इच्छा आहे. ते दुसऱ्या दिवशी तिला सोडणारच असतात. आणि तिला माहित नसेल, तिला नसतं माहित नसतं, तिला शेवटपर्यंत माहित होतं. या लक्ष्मण सोडून जातो तेव्हा तिला कळतं. आणि मग ती म्हणते मला हा तपस्वी जे बाहेर राहतात तर किती मनात राहिलेली पण तरी ती म्हणते मला एकदा ह्या तपस्यांच्या साधना ज्या चालू असतात त्या एकदा दिवस आणि रात्र पूर्ण या तपस्यांच्या सहवासात राहायचं आहे आणि त्यासाठी मला वनात राहायचं आहे. एक दिवस आणि एक रात्र. ते म्हणतात की तुझी उद्याच इच्छा पूर्ण करतो. आणि किती वाटलं. आणि अक्षरशः तिला कल्पना न देता दुसऱ्या दिवशी लक्ष्मणावर ही जबाबदारी देतात. लक्ष्मण आतून एवढा खजील झालेला असतो, वाईट वाटत असतं. हे काम मला देऊ का, कधीही आम्हाला अंतर देणार त्याचं काम कधीही काही जो मुलगीला नाही आहे तो म्हणतो मला हे काम देऊ नका. दुसऱ्या कोणाला तरी सांगता हातात पाया पडतं, नाही हे काम तूच करण्यायोग्य आहेस. आणि मग ते लक्ष्मणाला जावं लागतं. लक्ष्मण तिथं मनात सोडतो तिला आणि मग तिचं दर्शन घेतो, वंदन करतो. त्याचं तेव्हा वर्धन करून ती दोघात पडते ती म्हणते आणि त्याला रडायला येतं. एकच दिवस झालेला असतो त्यावेळेला ती म्हणते एवढा दिवस होऊन होती रामाचा, मला माहिती माझ्यापेक्षा सुद्धा तू रामाला प्रिय आहेस, पण इतका दिवस होऊन होती आपण आता पोहोचणारच आहेत ना बिचारीला, तिला काय सांगितलं. आणि असं म्हटल्यावर मग तो म्हणतो माझ्यावर कसली जबाबदारी आली आहे तुम्हाला माहित नाही आणि तुमचा त्याग केला आहे आणि ते काम मला सांगितले आणि तुम्हाला इथे मनात सोडायला आलं. पण सीता त्यावेळेला एवढी सावरते पण तुला माहीत असतं की शुद्धतेची परीक्षा एकदा दिलेली आहे आणि आपण शुद्ध आहोत हे रामालाही माहिती आहे. आणि अशा माझ्या गर्भवती अवस्थेमध्ये रामाने मला त्याग केला म्हणजे त्यांना तसंच कुठली तरी अडचण असणार आहे आणि लोकापवादासाठी आणि प्रजानुरंजनासाठी त्यांनी मला त्याग दिला आहे. त्यामुळे ती काहीही वाईट परिणाम करत नाही, वाईटही वाटून घेत नाही आणि तिच्या पोटामध्ये रंगवंशाचा अंश असतो. त्यामुळे तिला जिवंत राहणं आणि पुढे जाणं भाग असतं. आणि ती लक्ष्मणाला सांगते शोक करू नको आणि रामांनाच माझा निरोप सांग की तुम्ही शोक करू नका. तुम्ही जे केले तुमचं कर्तव्य केले, राजा रामाने हे केले, माझ्या पतिरामाने मला सोडलेलं नाही आहे आणि पर्याय पण देते. त्यामुळे तू जा आणि त्याला सांग माझा शोक न करता तुम्ही राज्य करा, राज्याकडे लक्ष द्या. आणि असं करून तिचा निरोप घेऊन लक्ष्मण जातो. मग वाल्मिकी स्वतः त्यांनीच चरित्र लिहिलेलं आहे, ते अंतर्ज्ञानी पण होते. त्यामुळे मग ते येतात, तिला घेऊन जातात आश्रमात, तिचा मुलीसारखा सांभाळ करतात. पुढे तिला 2 पुत्र जुळे होतात, लवकुश. आणि मग त्यांना त्या सगळ्या शास्त्र विद्या युद्धकलेमध्ये प्रवीण
होतात ते दोघं वाल्मिकी ऋषींच्या सहवासात. आणि मग ते गीत रावणाच्या करते जेव्हा अश्वमेध यज्ञ असतो त्यावेळेला ते त्याच्या पित्या जो अश्व सोडलेला असतो तो यांच्या आश्रमातच येतो आणि त्यांना कुणी अडवू शकत नसतं की ही दोन पुत्र अडवतात जर आम्ही का. आणि मग पुढे आपले वाल्मिकी ऋषी सांगतात हे दोन तुझे पुत्र आहेत. मग पुन्हा तिकडे जिथे यज्ञ चालू असतो तिथे सगळी सभा होते. त्या सभेत सांगतात की तुझी पत्नी सीता ही एवढी शुद्ध आहे, माझं एवढं तप सगळं एका पारड्यात आणि तिचं पातिव्रत्य एका पारड्यात घडलं तर तिचं पारडं जड होईल. ही सगळी तपश्चर्या पणाला घालतो पण तू तिला स्वीकार. म्हणजे ते ऋषी एवढी तप केली, एवढी तपश्चर्या केली ते ऋषी. आणि दुसरा हा राजा प्रजावर करणारा राजा, प्रजेसाठीच जगणारा राजा. त्याला शक्य नसतं, त्याला माहीत असं पवित्र आहे सीता आणि वाल्मिकी ऋषी तिची हे देतात. पण तरी मग राम म्हणतो पण तिला या सगळ्या प्रजेपुढं तिचं दिव्यत्व सिद्ध केलं पाहिजे. मग तिच्या मनात विचार येतो की मी किती वेळा हे दिव्य करायचं, मी आता माझा अवतार संपवायला पाहिजे आणि असं काही दिव्य केलं पाहिजे की सगळ्यांच्या मनामध्ये सीता शुद्धच आहे नव्हे, सीता शुद्ध होती असं सगळ्यांच्या मनात कधीही चुकूनही कल्पना येता कामा नये आणि संशय कुणाच्याही मनात असता कामा नये. मला हा अवतार माझा संपवायला पाहिजे असं समजून त्या सगळ्यांच्या समोर येऊन ती नमस्कार करून म्हणते धनी आहे मी तुझ्यातूनच आलेली आहे, तू मला तुझ्या उदरात घे. मी जर पवित्र आहे आणि रामाची फक्त रामाचाच विचार केला, रामाव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाचा कधी विचारच नाही, माझं पातिव्रत्य जर असेल तर तू मला बरोबर करणी उभवून येते आणि वसुंधरा बरोबर घेऊन जाते. आणि अशा पद्धतीवर त्या सीतेचा अवतार करतो. सीता शक्ती पुढे हजारो वर्ष रामांनी राज्य केलं, कितीतरी यज्ञ केले, पण प्रत्येक यज्ञाच्या वेळी रामांनी सोन्याची सीता करून शेजारी बसवली. ती सोन्यासाठी होती, सुवर्ण शुद्ध असतं सोनं, आणि सोन्याची सीता बसवली आणि अनेक वर्ष राज्य केलं. अशी ही सीता शक्ती. आणि अशा त्या रामाच्या स्त्रिया पातिव्रत्याच्या भरलेल्या, समाजकार्य करणाऱ्या आणि सगळ्या कला शास्त्रांमध्ये निपुण आजही आपण एवढे विद्यमान आणि एवढे प्रगत आहोत तरी सुद्धा रामायणातल्या स्त्रियांचा कुठलाही गुण जरी आपल्याला घेता आला तर आपण घेऊया आणि तो घेणारच आपण करतोय. नवीन मुलींवर कन्यादान संस्कार करूया आणि सगळ्या गोष्टी त्यांना आपण शिकवूया. सगळ्यांनी तुम्ही मला खूप चांगलं समजून घेतलं. माझ्या आता पहिली वेळ होती, कधी काही शब्दांमध्ये शिकलेलं असणार आहे. आपले रोजच्या जीवनावर काय होतं मला कधी कधी हेतूपुरस्सर आपले दैनंदिन जीवनातले शब्द ना प्रॅक्टिकल किंवा हे असं तसं शब्द आवर्जून ते आत घालायला ते आले ना तरच लोकांना समजेल, नाही समजणार. तसे आपले रोजचं मराठी आणि हे आहेच ना. तसं नाही मला म्हणायचं की त्या समजणाऱ्यांना पण झालं बंद करू? का अजून होऊ दे. पण म्हणजे तरी सुद्धा आहे ना दोन जय जय. अशा प्रकारे आपला तिसरा दिवस समाप्त झाला. आपलं जे होतं ठरलेलं त्याप्रमाणे मी सगळ्यांचे आभार मानते. सर्वजण आले आणि ताईंचे पण मी आभार मानते. इतके छान पद्धतीने आपल्याला समजावून सांगितलं. मायलेकी जशी बसलो आपण त्यांच्या पायाशी मला सांगत्या नाही किती छान वाटतं. आणि काही काही नवीन पण ऐकायला मिळालं आणि बरेचसे प्रश्न पण डोक्यात आले ते मी आता नाही विचारणार, पण मी विचारून लिहित वगैरे माझ्या अभ्यासात असेल तर मी जरूर सोडणार नाही. मला तुमच्यासाठी परत असं मला सांगितलं अभ्यास करायला. हो खरं सगळ्यात मुख्य आभार
चारुताईचेच आहेत. त्या मुलीची खरं तब्येत थोडीशी बरी नाहीये, ऍडमिट आहे ती दवाखान्यामध्ये. आम्ही असा विचार केला होता की आता नको बघूया का तिच्याकडे, आपण जागा बदलूयात का तिच्याकडे असं प्रॉब्लेम. पण तिने अगदी ठामपणे सांगितलं की नाही, माझ्याकडे ठरलंय, माझ्याकडे ठरलंय तर हे आता माझ्याकडेच करायचंय. आणि तिच्या मिस्टरांनी सुद्धा खूप साथ दिली. ती घरी नसताना त्यांनी निम्म्याची तयारी सगळी करून ठेवली. त्यामुळे अगदी मनापासून आभार नाही मानणार, आपल्या सेविका आहेत ती, पण खूप खूप कौतुक आहे त्या दोघांचं की इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये त्यांनी हे अगदी व्यवस्थित पार पडले. आणि त्यांची बहीण आणि मदतीला त्या जाऊन आल्या त्या सगळ्यांचे मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. आणि आईचं तर काय बाबा, अगदी तुम्हाला आई आहेत, 80 वर्षाच्या समितीच्या सेविका आहेत आपल्या पहिल्यापासूनच्या त्या समितीच्या सेविका आहेत. आणि आजही त्या अतिशय कार्यरत आणि एका दिवशी इथून 5 गणी बसनी प्रवास करतात. त्या अतिशय असं दिसायला छोट्या दिसतात पण खूप मोठ्या आहेत. कीर्ती महान आहेत. आता आपण आरती करूया, त्यानंतर आपण आरती करूया. सव्वासापर्यंत आवडलं लवकर तसंही मी थोडं लांब लांब आपण जायचं. आता रामरक्षा काही रामरक्षा ते काय करू, बंद करू? रामरक्षा